धन्यकाळ संत भेटी धन्यकाळ संत भेटी पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो धन्यकाळ संत भेटी धन्यकाळ संत भेटी पायी पडली तो 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 संदे हाती सुतली गाठी संदे हाती सुतली गाठी संदे हाती सुतली गाठी संदे हाती सुतली गाठी लाखो कोटी शीतळ 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 भवन
काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. भवनदीचा झाला तारा, भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. तुका म्हणे मंगळाता, तुका म्हणे मंगळाता, कोण दाता याहुनी, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. श्री पांडुरंगा सद्गुरु ही स्वामी, करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह झालो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तू कया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक ही पायावरी. या वारकरी संतांच्या हृदय सिंहासन करून या माझ्या वैशे गुरुराजा गजानना सद्गुरुश्री पांडुरंग परमात्मा तस्फोरणे कोण निवासी जगतजननी जगन्माता विदर्भ कन्या सर्व देवी ज्ञानांच्या राजयोग्यांची मौली असणारे ज्ञानवर आहे. जगद्गुरु कोबार आहे तस्फोरणे थडचे बालयोगेश श्रीगाव निवासी विधी सम्राट संत सम्राट विधी सम्राट गजानन महाराज, त्यांच्या अंतरंग प्राणप्रिय पट्टशिष्य श्री संत भास्कर महाराज, गुरुशंकर महाराज तथा वारकरी कीर्तिभूषण वारकरी रत्न सदश्री वासुदेवजी महाराज अडगावकर आदी करून साधू संतांना नमस्कार करून कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे संपूर्ण टाळकरी महाराज मंडळी, मृदंगाचार्य, विनेकरी, संत उपस्थित असणारे संपूर्ण श्रोतृ वर्ग आणि जगन्माता मुक्ताबाई या सर्वांना नमस्कार करून आज वेटकरी कीर्तन रूपी सेवेचा वाटा माझ्याकडे आलेल्या सेवेकरताना वेळेला अभंग क्लिशवंदित महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अनुभवाला शब्दबद्ध करणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय निष्ठ आहे तुमच्यासा सेवा किंवा निमित्त आहे सांगायलाच नको, सर्वांना श्रुत आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या या सोनाळा नामक ग्रामामध्ये परमहंस संत श्री प्रकाश बाबा यांच्या 41व्या पुण्यतिथी महोत्सवाचं औचित्य साधून आयोजित असणारा हा अखंड हरिनाम संकीर्तन श्रीमद भागवत ज्ञानज्ञ सप्ताह महोत्सव आणि तदंतर्गत आजची रात्रीची एखादा माईक देऊ का तिकडे? ठला विठला गतवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या भाग्याने माझ्या वाट्याला आलेली सेवा आहे आणि म्हणून सेवेकरताना वेळेला अभंग जगद्गुरु संत श्रीमंत कोबार यांचे मी आरंभालाच एक विषय आपल्या समोर मांडलेला आहे. सदर अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या जीवनात आलेली अनुभूती आणि त्या अनुभूतीचा अनुवाद करतात. मला काही गोष्टी तुमच्या समोर नमूदपणे सांगितल्या पाहिजेत की जगतामध्ये काही प्रकार पाहण्याकरता मिळतात. त्याच्यातला एक वर्ग असा आहे की ज्याला अनुभूतीचा पत्ताच नसतो, फक्त अनुवाद करत असतो. काही लोक असे आहेत की जे अनुभव घेतात पण त्याला अनुवादित करत नाहीत. काही लोकांकडे अनुभवही नाही, अनुवादही नाही. आणि जगाच्या पाठीवर फार थोडे लोक आहेत की ज्यांच्याकडे अनुभवही आहे आणि अनुवादही आहे. सदर अभंगामध्ये अनुभवानंतरचा अनुवाद आहे. त्याच्यावर कोठे आपल्या लक्षात आलं असेल गृहीत धरतो, नाही तर स्पष्टीकरण देतो. काही लोकांचा विचार जर केलात ना तर त्यांच्याकडे अनुभव नाही, फक्त अनुवाद आहे. उदाहरण दाखल जर सांगायचं झालं तर प्रत्येकच गावात असतात काही ओटे असतात. ओटे, त्या ओट्यावर काही निष्काम कर्मयोगी संत बसलेले असतात. सप्ताहातल्या पाहऱ्या करता विनेकरी सापडत नाही. भोंग्यांचा आवाज कमी करा, भोंग्यांचा रिपीट नको मला, फक्त मॉनिटर द्या. ठला विठला त्या ठिकाणी ते निष्काम कर्मयोगी संत बसलेले असतात आणि काय करत असतात. विषय कुठला असतो?
इथं पाहण्याकरता माणसं सापडत नाहीत आणि तिथं ओट्यावरची माणसं तुटत नाहीत. विषय काय असतो तिथं? विषय एकच असतो, जो हजर नसेल त्याची बिना पाण्याची करत राहणे, हिची आम्हा करणे काम. आणि मग त्या ठिकाणी एखादा वासरात लंगडी गाय असं कोणीतरी असतो आणि एखाद्याने फक्त वॉशिंग्टन एवढा शब्द उच्चारायचा असतो. वॉशिंग्टन म्हटलं रे म्हटलं की त्यांनी ओकलाच अमेरिकेचा इतिहास. वॉशिंग्टन ही अमेरिकेची राजधानी आहे, तुम्हाला माहित नसेल. त्या ठिकाणचे राष्ट्राध्यक्ष निवड कोण्या पद्धतीने केल्या जाते? त्या अमेरिकेची घटना ही प्रधानमंत्री केंद्रित आहे का राष्ट्राध्यक्ष केंद्रित आहे? तिचं क्षेत्रफळ किती, तिची लोकसंख्या किती, अख्खा अमेरिकेचा इतिहास ओकत असतो. आणि मग एखाद्याने सगळं ऐकल्यानंतर विचारावं कोण, हो तुम्ही अख्खा अमेरिकेचा इतिहास ओकला, काही दिवस अमेरिकेत होते का, तुम्ही अमेरिका पाहून आले का? तो अमेरिका, मी तर अजून सोनाळ्याची बाउंड्री नाही ओलांडली, संग्रामपुरी नाही पाहिलं, म्हणजे संग्रामपुरी पाहिलं नाही आणि अमेरिकेचा इतिहास ओकतोय. म्हणजे अनुभव नाही पण अनुवाद आहे. काही लोक असे आहेत की जे अनुभव घेतात पण अनुवाद नाहीत करत. याला वैदिक परंपरेनुसार, वारकरी संप्रदायाच्या मान्यतेनुसार मुक्त पुरुष असं म्हणतात. मुक्त अनुभव घेतात पण अनुवाद नाहीत करत, ते त्यांच्या पुरतं मर्यादित ठेवतात. तिसरा वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर माहीतही नाही आणि सांगतही नाही. त्याला नका संग्रामपूरला जाण्याचा रस्ता कोणता आहे माहितही नाही, तर सांगतही नाही. परंतु एक वर्ग असा आहे जो अत्यंत महत्वाचा आहे की जो अनेक क्षेत्राशी संबंधित असलेल्या गोष्टीचा अनुभव घेतो आणि अनुभव घेतल्यानंतर तो अनुभव जिने पाया उन्हे छुपा असं करत नाहीत, स्वतःपुरता मर्यादित होत नाही, तर तो अनुभव इतरांना वितरित करतात. कशा करतात? इतरांचा उद्धार व्हावा त्याच्या करतात. आणि मला सांगताना स्वाभिमान वाटतो तो या गोष्टीचा. वारकरी संप्रदायाच्या संतांनी निर्माण केलेले जे वाङ्मय आहे ते अजरही आहे आणि अमरही आहे. याला एकच कारणीभूत आहे, वारकरी संतांनी जे वाङ्मय निर्माण केलं ते वाङ्मय केवळ टलाटण आणि हिंगणबट जोडून तयार केलेलं नाही, तर वारकरी संतांचं समग्र वाङ्मय हे अनुभवानंतरचा अनुवाद आहे. अनुभवे आले आले अंगात ते या जगादेत सु. तुकोरांचा आम्हाला अनुभव आला, अंगे अनुभव आला मज किंवा हागे माझा अनुभव आणि भक्ती भाव भाग्याचा. तुका म्हणायचा कोणी चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. खरे
पेळा गोड की तिखट? बोल ना. पेळा गोड की तिखट? गोड. पाहून की खाऊन? शाबास, याला म्हणतात उत्तर कळक, नाही का? जिलेबी गोड की तिखट? खाऊन की पाहून? मिरची गोड की तिखट? खाऊन की पाहून? पेळा गोळ आहे, उत्तर योग्य आहे, पण पेळा गोळ आहे हे पाहून कळतं का खाऊन कळतं? खाऊन कळतं. मिरची तिखट आहे पाहून नाही कळत, खाऊन कळते. आणि मला नवल वाटते कधी कधी, लहानपणी मी जेव्हा बाजारात जायचो ना वडिलांच्या सोबत, त्यावेळेला असे काही काही लोक असतात की ते बाजारात गेल्यानंतर गांजर घेताना गांजर खाऊन पाहतील, जे काही घेतात ते घेऊन खाऊन पाहतात. काही तर पेड्याच्या साथीत जातात, काय भाव दिला, काय भाव दिला, पहिल्या गंजापासून. रामचंद्र महाराज नागपूरकर सांगायचे, एक जण गेला पहिल्याच गंजातला पेढा उचलला, तोंडात टाकला, काय भाव दिलात? तो सांगायच्या अगोदर पुढचं काय भाव दिलात, काय भाव दिलात, काय भाव. शेवटचा एक दुकानदार म्हातारा होता आणि त्याच्या लक्षात आलं फक्त भाव विचारून राहिला, भाव सांगू आपण आता. त्यांनी उचलू दिलात, म्हणजे काय भाव दिला, एक दिल ठेवून म्हणजे भाऊ हा भाव दिला. म्हणजे पेळा खाऊन पाहतात, गांजरं खाऊन पाहतात, टमाटे खाऊन पाहतात. नवल नाही, मी काही महाभाग गेले पाहिले, ती मिरची सुद्धा विकत घेताना खाऊन पाहतात, तिखट आहे का फिक्की आहे. म्हणजे आता ह्या साध्या पदार्थाचा विचार जर केला, पेढा गोड आहे पण तो पाहून नाही कळत, खाऊन कळतो. मिरची तिखट आहे हे पाहून कळत नाही, खाऊन कळतं. तसं पारमार्थिक क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना जीवन जगणाऱ्या त्या साधकाच्या जीवनामध्ये जे अनुभव आहेत, हे अनुभव पाहून नाही, ते जे शब्दबद्ध केलेले आहेत ते स्वतः घेतलेले आहेत. आणि जगद्गुरु तुकोबरायाचा शब्द खूप महत्वाचा आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगी. शास्त्रामध्ये प्रतीतीचे 3 प्रकार सांगण्यात येतात. शास्त्र प्रतीती आहे, गुरुप्रतीती आहे, आत्मप्रतीती आहे. शास्त्र प्रतीती म्हणजे शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे, गुरुप्रतीती म्हणजे गुरुनी काय सांगितलेलं आहे. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. शास्त्रात काय आहे हेही महत्वाचं आहे, गुरुनी काय सांगितलं हे त्याही पेक्षा महत्वाचं आहे. पण त्याच्या पुढचं बोलू का, त्याच्या पुढचं महत्वाचं आहे. शास्त्राने काय सांगितलं, गुरुनी काय सांगितलं, त्याच्यापेक्षा माझ्या अनुभवाला काय आलं हे जास्त महत्वाचं आहे. उदाहरण दाखल जर एखाद्या माणसाने पुस्तकात जिलेबी तयार करायची रेसिपी वाचली, मैदा भिजवायचा, तो आंबवायचा, आंबवल्यानंतर मग तेलाच्या कढईतून काढायचा, काढल्यानंतर तो पाकाच्या कढईत टाकायचा, आणि टाकल्यानंतर तो पाक त्याच्यात भरल्यानंतर मग तो त्याच्यातून ती काढायची जिलेबी, मग ती गोड लागते. ही रेसिपी आहे पुस्तकातून वाचून. तीच गोष्ट एखाद्या माणसाने आचार्याने समजावून सांगावी, ते तसं नाही. पुस्तकात जरी तसं असलं ना तरी त्याच्याकरता लागणारं जे विरजन आहे, ती विरजन हॉटेलवरून जावं लागते, ते घरी नाही जमत. नुसतं ते किती दिवसाचं असतं ते बऱ्याच बऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे ही गुरुप्रतीती त्याच्यापेक्षा शिल्लकची आहे. आणि मग तो सांगतो की अशा अशा पद्धतीने केल्यानंतर तो पाक कसा तयार करायचा, त्याच्यानंतर त्याच्यात ते जिलेबी कशी सोडायची, ते कधी काढायची, आणि मग ती गोड लागते. दोघांनी सांगितलं, शास्त्राने सांगितलं, गुरुनी सांगितलं. मग ती काढल्यानंतर ती जिभेवर ठेवली की ती गोड लागते, हे ऐकून कळते की वाचून कळते की खाऊन कळते? खावं लागेल ना पहिल्यांदा. आज बाजाराचा दिवस आहे, सोनाळा जिलेबीच आणली की आधी काही नाही, बाजाराचा दिवस आहे म्हणून विचार नाही का. म्हणजे ते पाहून कळत नाही, ऐकून कळत नाही, त्याच्याकरता खावं लागतं. जगद्गुरु तुकोबारायांचा तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगी. मला अनुभव आहेत. आणि मग वारकरी संप्रदायाचे संतांचं वाङ्मय जे अजर आहे आणि अमर बनलाय, त्याचं कारण आहे तो जो अनुवाद आहे, हा अनुभवानंतरचा अनुवाद आहे. आणि या अभंगामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय एक अनुभव व्यक्त करतात, आणि तो अनुभव व्यक्त करण्याकरता ते जे व्यक्त झाले जगद्गुरु तुकोबाराय, त्याला सुद्धा काहीतरी कारण आहेत. आणि त्याचं कारण असं आहे, काही जिज्ञासू साधक जगद्गुरु तुकोबारायांकडे गेले असावेत, आणि जिज्ञासू साधक जगद्गुरु तुकोबारायांकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी तुकोबारायांचा चेहरा पाहिला. तुकोबाराय अत्यंत प्रसन्न होते, त्या दिवशी अत्यंत आनंदित होते.
आणि त्यांना आश्चर्य वाटलं, तुकोबारे प्रसन्न, तुकोबारे आनंदित. कारण वारकरी संप्रदायातले संत परंपरेतील तुकोबारे असे संत आहेत की जे सदा सर्व काळ प्रसन्न मुद्रेमध्ये किंवा अगदी आनंदित असे फार कमी प्रमाणात दिसतात. ते बऱ्याचदा हाताकडे लक्ष आहे की तुमचं, असे ते बाजूनच असतात बिलकुल. त्यांची भाषा लक्षातच येते. जगद्गुरु तुकोबाराय असे एक संत आहेत की जे वास्तवाचा पुरस्कार करणारे संत आहेत. अवास्तवता त्यांच्यात नाही. मोठेपणा द्यायचा कोणाला, तो किती द्यायचा याचीही मर्यादा आहे. कोणाचं वर्णन करायचं ते किती करायचं याच्याही मर्यादा जगद्गुरु तुकोबाराच्या वाङ्मयातून दिसून येतात. मग ते प्रसंग विशेषी त्यांच्या सिद्धांताचा विचार करत असताना ते कोणाला धारेवर धरतील हे काही सांगता येत नाही. मग ते पुराणांना सुद्धा धारेवर धरताना दिसतात. धर्माच्या बाहेरचे जे आहेत त्यांना धारेवर धरतात, त्याच्यात नवल नाही. प्रसंग विशेषी अंतर्गत लोकांवर सुद्धा ते बऱ्याचदा स्वतःची वाणीची तलवार तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरी, तीक्ष्ण उत्तराचे बाण हातात घेऊनच असतात. आवाज मी काहीच वर्णन नाही करत. आता आम्ही मर्यादा सोडल्या तो भाग वेगळा. आता आमच्या कीर्तनकारांची जर परिस्थिती अशी झाली की प्रास्ताविकच जवळपास पाऊण तास चालते आमचं, तसं मी प्रास्ताविकातला कच्चा कीर्तनकार आहे. प्रास्ताविकात तेच कीर्तनकार पक्के असतात ज्यांना पुढच्या वर्षीच्या तारखा टिकवायच्या असतात. पुढच्या वर्षी तारीख घेतली पाहिजे. मग ते एकदा अभंग वाचून येतील की नाही माहित नाही, पण पत्रिका पुरी पाठ करूनच येतात. ते पत्रिकेतला खिळानखिळा कार्यक्रमाचे आयोजक, फोन करणारे कोण, तारीख घेणारे कोण, कितीला फोन केला वगैरे सगळं वर्णन करतात. इतक्या वेळ नाव घेतात माझ्या माहितीप्रमाणे फक्त आता उखाण्यातून घ्यायचे राहिले. आयोजकाची नाव, कार्यक्रम घेणाऱ्याची नाव. बहुतेक कालांतराने स्पर्धेत टिकण्याकरता आमचे कीर्तनकार ते नाव उखाण्यातून सुद्धा घेतील इथपर्यंत खाली आलो आम्ही. तर जगद्गुरु तुकोबाराय हे वास्तववादाचा पुरस्कार करणारे संत आहेत. अवाजवी ते कोणालाच मोठेपणा नाही देत, अवाजवी ते कोणाचंच वर्णन नाहीत करत. आणि मग अशा मानसिकतेचे संत, अशा विचारधारेचे संत जगद्गुरु तुकोबाराय त्या साधकांना आज अत्यंत प्रसन्न दिसलेत, अत्यंत आनंदित दिसलेत. आणि त्यांना आश्चर्य वाटलं की तुकोबारा संत आपलेले नाहीत. या आनंदाचं गमक काय आहे? आणि तुकोबारांना विचारतात, महाराज आम्ही तुमचं काय लोकसभेच्या निश्चित झालं की काय? आता आचारसंहिता लागणार आहे, बैठका चालू झाल्या, झालं वाटते बुलढाणा लोकसभा तिकीट, म्हणून तुम्ही आनंदित दिसता का? बहुप्रतीक्षित असलेला जो काही मंत्रिमंडळाचा विस्तार आहे काय, त्याच्यात कॅबिनेट दर्जाची वर्णी लागली तुमची. तोंड सांभाळून बोला, माझा आणि त्याचा अर्थार्थी संबंध नाही. मुंग्या आणि राव आम्हा समानची जीव. आमच्या मानसिकतेचा जर विचार केला तरी मुंगी आणि राव राजा आमच्या दृष्टिकोनातून त्याचा जीव समानच. आम्ही दोघांनाही सारखीच किंमत देतोय. आणि आता राहिलाय विषय राजकारणाचा, तर राजकारणातले पायचाटू आम्ही नाही, कोणाची हाजी हाजी कोणाचं वर्णन करणारे आम्ही नाही. नवे नवे राजेपणाच्या संदर्भात जर विचाराल तर मी कोण आहे? तुका म्हणे आम्ही राजे,
त्रैलोकीचे आम्ही राजा आहोत, महाराष्ट्राचे नाही, देशाचे नाही, जगाचे नाही, त्रैलोक्याचे राजा आहोत आम्ही. परी नाही कोणाची उणे पुरी. आनंदाचं कारण काय? हा म्हटले बहुतेक लक्षात आलं. येत्या 22 तारखेचं निमंत्रण भेटलं वाटते तुम्हाला अधिकृत. स्टेटसवर दिसले होते ते फोटो निमंत्रण पत्रिकेचे. निमंत्रण भेटलं का? तुकोबार आहे म्हटले बाबा माझ्या दृष्टिकोनातून तोही गोष्ट ती गोष्ट गौणत्वाच्या अशा पद्धतीचे आहेत. कोणी आमंत्रण दिलं काय, कोणी नाही दिलं का, मी माझ्या मस्तीत परमार्थ करणारा व्यक्ती आहे. मग तुमच्या आनंदाचं कारण काय? हे नाही, ते नाही, ते नाही, जाऊ दे. आमचे तर्क आमच्याच जाग्यावर. बहुतेक ते दशव्याच्या दिवशी त्या पिंडाला ज्यावेळा कावळा शिवत नाही ना, त्यावेळेला ते लोक तर्क करत असतात. हा बाबा माहित आहे तुम्ही घर बांधून ठेवलेलं आहे, जिना बांधायचा राहिलेला होता, बाबा चिंता करू नका, सामान तुम्हीच आणून ठेवलेलं आहे. 13वी झाली की 14व्या दिवसापासून जिन्याचं काम चालू करू, तरी नाही. मग कोणतरी म्हणते नाही बाबा लक्षात आलं बेबीचं लग्न राहिलेलं आहे, तुमची इच्छा होती बेबीचं लग्न एकत्र कुटुंबात झालं पाहिजे. बाबा या वर्षी नाही, पुढच्या वर्षी, पुढच्या नाही, त्याच्या पुढच्या वर्षी बेबीचं लग्न झालं तरी चालेल. जोपर्यंत बेबीचं लग्न होत नाही तोपर्यंत आम्ही वेगवेगळे निघणार नाही. वाटल्यास तिच्या लग्नाच्या दिवशी संध्याकाळीच वेगळे निघू, तरी कावळा. तर्कच असतात शेवटी आमचे ते. त्या पद्धतीने आम्ही तर्क केलेत, पण तो तर्क काही योग्य दिशेने गेलेला दिसत नाही. आणि शेवटी त्यांनी नम्रतापूर्वक प्रार्थना केली जगद्गुरु तुकोबारायांना. आणि तुकोबारायांना विचारलं महाराज तुमच्या आनंदाचं गमक सांगा, आता काय कारण सांगा. तुम्हाला जो आनंद दिसतोय तो प्रत्यक्षात तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय झळकताना. कारण आनंद म्हणजे काय? नेहमी एक सांगत असतो, माणसाच्या अंतःकरणाचा आरसा त्याचा चेहरा असतो. त्याच्या अंतःकरणामध्ये सद्यस्थितीत कुठले विचार चाललेले आहेत, कुठल्या विचाराचं काहूर माजलेलं आहे, त्याला शब्दात विचारण्याची गरज भासत नाही. त्याचा चेहरा पाहिला की लक्षात येतं. आणि चेहऱ्यावरची जी आभा आहे, चेहऱ्यावरचे जे भाव आहेत, हे कशावर अवलंबून असतात? मनावर अवलंबून असतात. आणि म्हणून तर तुकोबारे सरळ बोलून गेले, मन करा रे प्रसन्न. काय प्रसन्न करा? मन करा. कारण परमार्थामध्ये मनाची प्रसन्नता लागते. शिल्पी काढण्यासाठी चेहऱ्याची प्रसन्नता लागते. आळून तळून ओळून ताळून लोक हसण्याचा प्रयत्न करतात. ते लक्षात येतं उत्स्फूर्तता नसते त्याच्यामध्ये. आणि फोटो काढण्याकरता आनंदी चेहरा दाखवणं वेगळं आणि मनाच्या प्रसन्नतेनंतर ती प्रसन्नता प्रत्यक्ष अशा पद्धतीने त्या चेहऱ्यावर उमटणं वेगळं. महाराज तुमचं मन आज भयंकर प्रसन्न आहे म्हणून तुम्ही आनंदित दिसतात, त्याचं कारण काय? असा प्रश्न विचारल्यानंतर जगद्गुरु तुकोबारा त्या साधकाला उत्तर देतात अभंगाच्या पहिल्या चरणात.
साधकांना उत्तर देतात, बाबा माझ्या आनंदाचं कारण सांगू का? धन्य काळ. आजचा काळ धन्य आहे. जगद्गुरु तुकोबराय काळाला धन्यता देताना दिसतात. तुकोबराय अनेक ठिकाणी धन्यता देतात, नाही असं नाही, मग कधीतरी ते धन्यता देतात. धन्य माता पिता तयाच्या, त्याच्या माता पित्याला धन्यता देतात. कोणाच्या माता पित्याला? आमदाराच्या, खासदाराच्या, मंत्र्याच्या, कॅबिनेट मंत्र्याच्या नाही. मग कोणाच्या माता पित्याला? आपुलिया हिता जो असी जागता धन्य माता पिता तयाच्या, म्हणजे त्याच्या माता पित्याला धन्यता देतात ज्यांच्या घरात कुलीन पुत्र जन्माला आलेले. जगद्गुरु तुकोबराय कधीतरी स्वतःच्या संचिताला धन्यता देताना दिसतात आणि ते सकारून धन्यता देतात. राहिलीशी प्रीत तुझी नामी म्हणून धन्य धन्य मी मानेन. धन्यता देतात. तुझ्या नावाच्या ठिकाणी ज्या अर्थी माझी प्रीती राहिली आहे त्या अर्थी माझं संचित धन्य आहे. नवे नवे मी धन्य झालो आहे. धन्य झालो आता याशी संदेह नाही. परंतु आज जी धन्यता जगद्गुरु तुकोबराय देतात ती कोणाच्या माता पित्याला नाही, ती स्वतःला नाही, तर काळाला धन्यता देतात. धन्य काळ. आणि मला एक महत्वाचा मुद्दा आपल्यासमोर मांडायचा आहे. काळाची धन्यता ही पंचांगात पाहून निश्चित होत नसते. काळाची धन्यता ही त्या दिवशी घडणाऱ्या घटनेवर काय असते? अवलंबून असते. नाहीतर पंचांग शास्त्राशी संबंधित जे लोक आहेत त्यांच्या लवकर लक्षात येईल. पंचांगात दोन प्रकार आपल्याला पाहण्याकरता मिळतात. एक शुभ दिवस म्हणून आणि दुसरा अशुभ दिवस म्हणून. काही दिवस शुभ असतात, काही तिथी शुभ असतात, काही मुहूर्त शुभ असतात आणि काही अशुभ असतात. आता त्या शुभ आणि अशुभत्वाच्या संदर्भामध्ये पंचांग शास्त्राचे नियम वेगळे आहेत. 3.5 मुहूर्त आहेत. शुभ आहे, दसरा आहे, दिवाळीचा पाडवा आहे, गुढी पाडवा आहे, 3 पूर्ण मुहूर्त आहेत आणि अक्षय तृतीया अर्ध मुहूर्त आहेत. अर्थात ते दिवस शुभ आहेत. काही अशुभ दिवस असतात. अमावस्या आहे, व्यतिपात आहे. मला पंचांग शास्त्र नाही सांगायचं, मला फक्त माझ्या महत्वाच्या मुद्द्याला बळकटी आणण्याकरता तुमच्याशी संवाद साधायचा आहे. तो अत्यंत महत्वाचा आहे. मुहूर्त आहेत पंचांगामध्ये. गुरुपुष्यामृत, काही अमृत योग असतात. अमृत योग आहेत पंचांगामध्ये. पण मला प्रश्न विचारायचा आहे, पंचांगात अमृत योग म्हणून मुहूर्त आलेले आहेत, सुयोग घडून आलेला आहे आणि त्या दिवशी एखाद्या माणसाची पत्नी मरण पावली. पंचांगामध्ये व्यतिपात नावाचा योग आहे, अर्थात अशुभ मानला जातो आणि त्या दिवशी या माणसाला 10 लाख रुपयाची लॉटरी लागली. मग मला प्रश्न विचारायचा आहे, अमृत मुहूर्तावर, अमृत योगावर, अमृत सिद्धी योगावर बायको मेली म्हणून याने आनंदाने व्यक्त केला गावात. काय योग राजा, काय पुण्यवान होते. अमृत सिद्धी योग आहे. पंचांग पहा तुम्ही, अमृत सिद्धी योगावर बायको मेली. आता याच्यापेक्षा काय लागते? अरे अमृत सिद्धी योग पंचांगात आहे, तो शुभ आहे. पण याच्यात घडामध्ये त्या दिवशी दुःखद घटना घडली. त्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर तो काळ याच्या करता काय? अशुभ आहे, शुभ नाही. व्यतिपात अशुभ आहे, पण व्यतिपाताच्या कुमुहूर्तावर याला 10 लाख रुपयाची लॉटरी लागली. तर म्हणजे 10 लाख रुपयाची लॉटरी लागली, पण मुहूर्त नाही चांगला.
व्यतिपातावर 10 लाख आले, काय करतात ते घेऊन, ते 20 लाख घेऊन गेले तर जाऊ दे म्हटली, लॉटरी लागली पण आपण नाही घेणार ते पैसे. असं होतं का कधी? व्यतिपात कुमूर्त आहे, पण त्याच्यावर लॉटरी लागली असेल तर तो काळ आमच्या दृष्टिकोनातून धन्य आहे, त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून धन्य आहे. तसं जगद्गुरु तुकोबाराय आज काळाला धन्यता देताना दिसतात. धन्य काळ. कोणता काळ धन्य आहे महाराज तुमच्या दृष्टिकोनातून? संत भेटी. आज माझ्या जीवनामध्ये संतांची भेट झाली आणि म्हणून हा काळ माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत धन्य आहे. मग साहजिकच प्रश्न निर्माण होईल, का हो महाराज संतांच्या भेटीला इतकं महत्व जगद्गुरु तुकोबाराय देतात, खरंच ती भेट इतकी महत्वाची आहे का? तर मला 2-3 महत्वाच्या गोष्टी तुमच्यासमोर सांगून पुढे चालायचं आहे. जीवनामध्ये काही गोष्टी कळणं कठीण असतात आणि जीवनामध्ये काही गोष्टी मिळणं कठीण असतात. कळणं कठीण कोणते? सुभाषितकारांनी फार सुंदर वर्णन केलं. नृपश्य चित्तम कृपणश्य वित्तम मनोरथम दुर्जनम मानवानाम स्त्रियश्च चरित्रम पुरुषश्च भाग्यम न जानामि देवो कुतो मनुष्यः. सुभाषितकार म्हणतात नृपश्य चित्तम. नृप म्हणजे राजा. राजाच्या चित्तात काय आहे कोणाला कळतं? तुम्हाला कळतं का? मतदान करणार ना? नाही. नृपश्य चित्तम महाराष्ट्रातल्या लोकांना तर सांगणे न लगे. राजाच्या चित्तात काय आहे हे जर आम्हाला कळलं असतं तर गेल्या 3-4 वर्षात जो अनुभव आम्ही महाराष्ट्रात घेतो तो आला असता का? असं कधी वाटत होतं का हे दोघं भाऊ एकत्रित लढले हे वेगवेगळे होतील म्हणून? असं कधी वाटत होतं का मोठे साहेब आधी कोणती तरी मोठ बांधतील आणि यांना घरात घेतील म्हणून? असं कधी वाटत होतं का एका फोटोग्राफरला देश राज्याचं नेतृत्व देतील म्हणून? वाटतच नव्हतं. असं कधी वाटत होतं का दादा साहेबांना सोडून जातील म्हणून? कधीतरी वाटत होतं का? बरं, दादा सोडून गेल्यानंतर असं कधी वाटत होतं का की भाऊबीजीचा कार्यक्रम एकत्रित होईल म्हणून? झालाच की नाही कार्यक्रम एकत्रित. अजूनही काय वाटतं तुम्हाला? अजूनही काय होईल काही सांगता येत नाही. याला म्हणावं नृपश्य चित्तम कृपणश्य वित्तम. कृपण म्हणजे कंजूस माणसाकडे किती पैसा आहे कोणाला कळतं? गावातल्या लोकांना? गावातल्या नाही. घरातल्या लोकांना? घरातल्या लोकांना नाही कळत त्याच्याकडे किती पैसा आहे. मनोरथम दुर्जनम मानवानाम. दुर्जन माणसाच्या मनामध्ये कुठले मनोरथ आहेत हे कोणाला कळतं? ज्ञानोबा म्हणतात सर्वसामान्य माणसाला कळत नाही, याच्यात नवल नाही. का कडे साधुशी दुर्जनाची बुद्धी. जो त्रिकालदर्शी साधू आहे त्या त्रिकालदर्शी साधूला सुद्धा दुर्जनाची बुद्धी कळत नाही. त्याला भूत भविष्य वर्तमान कळते पण दुर्जनाची बुद्धी नाही कळत. दुष्ट माणसाचं मनोरथ नाही कळत, त्याची इच्छा नाही कळत. आणि जर कळली असतीत ना तर जटायूनी रावणाला स्वतःचा मृत्यू कशात आहे सांगितलंच नसतं. रावणाला विचारलं, रावण म्हटलं माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे. तुझा कशात आहे रे? म्हटले माझा पंखात आहे. जा डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे म्हणून त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला, यांनी पंखच छाटून टाकले. का कडे दुर्जना साधुशी दुर्जनाची बुद्धी. मनोरथम दुर्जनम मानवानाम. आणि त्याच्या पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. स्त्रियश्च चरित्रम पुरुषश्च भाग्यम. स्त्रीचं चरित्र आणि पुरुषाचं भाग्य. न जानामी. कोण? पोपट घेऊन बसलेला 2 रुपयात भविष्य सांगणारा त्याला समजत नाही. हात पाहणारा नाही. न जानामी देवो. शास्त्रकार म्हणतात स्त्रीचं चरित्र देवालाही कळत नाही आणि पुरुषाचं भाग्य सुद्धा देवालाही कळत नाही. तर कुतो मनुष्य. कशाला हात दाखवून अवलक्षण करता? याला दाखवू द्या, त्याला दाखवू द्या, त्याला दाखवू द्या. मी एकदा सप्ताह होतो आणि दुपारच्या वेळेला मी झोपलेलो होतो. कोणीतरी एक पंचांग म्हणा किंवा हस्तरेखा ज्योतिष्य जाणणारा एक माणूस आला. आमच्या सोबतचे सहकारकार महाराज लोक होते, दाखवत होते हात. कधी होईल नाही का आमच्या सोबत असणार. सगळ्यात महत्वाचा प्रश्न तोच असतो. पा 1 आहेत की 2, अधिकृत किती, अनधिकृत. हा एक चिंतनाचा भाग आहे. ज्यांच्या लक्षात येते माझ्या बोलण्याचा कल देतो. ते दाखवत असताना मग आयुष्य ते सगळं पाहत होते. एकाचं झालं, दुसऱ्यात झालं, तिसऱ्यात झालं, चौथा. आणि तितक्यात मी उठलो. मी उठल्यानंतर मग कर्फ्यू सदृश्य परिस्थिती निर्माण होतेच. कर्फ्यू लागल्यानंतर मग मी म्हटलं चला काहीतरी थंडीचे दिवस आहेत असू द्या काहीतरी. पुढे गेलो. म्हटलं काय चालू आहे? काय नाही सहज महाराज गंमत म्हणून. म्हटलं मग गंमत माझाही पाहून घ्या एक वेळ.
त्यांनी विचार केला काय करावं, पाहाव तिकडून पंचायत नाही, पाहाव तिकडूनही पंचायत. त्यांनी हात पाहायला सांगितलं, महाराज तुमची मस्तिष्क रेषा खूप चांगली आहे, तुमची भाग्य रेषा त्याच्यापेक्षा चांगली आहे, आणि तुमची आयुष्य रेषा सुद्धा त्याच्यापेक्षाही चांगली आहे, टवटवीत आहे. हे सगळं सांगितल्यानंतर त्याचा चेहरा उतरला. म्हणजे मी संकोचपणे सांगा काही गडबड असेल तर. म्हणजे महाराज फक्त तुमच्या हातात धनरेषाच नाही, कोणी जाणकार असेल तर पाहून घ्या, मी दाखवतो फोकसच्या समोर. तीनच्या तिन्ही रेषा तरतर दिसतात आपल्या काय, आणि ही ती धनरेषा आहे, ती पाहिजे तेवढ्या प्रमाणात तरतर नाही. म्हटलं महाराज तुमच्या हातात धनरेषाच नाही, ते थोडीशी क्लिकाची कमजोर दिसते. मग मी हसलो. हसल्यानंतर त्याला संशय आला. म्हटलं महाराज तुम्ही का हसलेत? म्हटलं तुमचं ज्योतिषशास्त्र किंवा हस्तरेषा शास्त्र जर खरंच तुम्ही सामुद्रिक शास्त्रात तरवेज असाल तर मला आश्चर्य याचं वाटतं की माझ्या हातात धनरेषा नाही म्हणून मी धनाच्या दृष्टिकोनातून भाग्यवान नाही असं जर म्हणत असाल तर माझा स्वतःचा नाही, मी ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशीपासून माझ्या वडिलालाही धन कमी नाही पडलं. माझी स्वतःची अनुभूती, गाव जवळच आहे माझं, जाऊन चौकशी करा, हिंगणीच आहे. आणि मी ज्या दिवशीपासून परमार्थाला लागलो त्या दिवशीपासून मलाही कधी धन कमी पडलं नाही. आणि मला नक्की माहित आहे ज्या तत्वानी ज्या पद्धतीने मी परमार्थ करतोय त्या पद्धतीने जर पुढे परमार्थ करत राहिलोत ना तर कधी कोणत्या गोष्टीची कमतरता भासेल असं मला वाटत नाही. मग तिला का चेहराच उतरला. त्याचं म्हटलं महाराज नाही तसं नाही तसं नाही, तुमचा पाय दाखवा. म्हटलं घे पाय पहा. मग त्याने पाय पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं महाराज म्हटले तुमच्या हातात धनरेषा नाही, तुमच्या पायात धनरेषा आहे. म्हटले काय हे खरं वाटते, म्हणून तर लोक म्हणतात पाय लावा नाही का, घराला म्हणत होतो नाही का, इथं लावा तिथं लावा तिथं लावा. काय सांगायचंय मला, महत्वाचा मुद्दा सांगायचा, आयुष्य भविष्य नाही तुझ्या हाती. वारकरी संत सांगतात ना, आयुष्य तुझ्या हातात ना भविष्य तुझ्या हातात. आणि हे जर हातात असतं ना तर काही लोक जन्मतात दुंडे आहेत, दोन्ही हात नाहीत, मग त्यांचं भविष्य कसं कुठे आहे, त्याचे रेषा कुठे आहेत. पण त्याला तर जीवन आहे, त्याला तर आयुष्य आहे, त्याला तर काहीतरी आहे. आणि मग ह्या गोष्टी कळणं कठीण आहे. ठीक आहे महाराज, आणि काही गोष्टी मिळणं कठीण आहे. मिळणं कठीण कोणच्या आहेत? दुर्लभम त्रैमेवैत देवानुग्रहैतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. शास्त्रकार वर्णन करतात दुर्लभम त्रैमेवैत, तीन गोष्टी दुर्लभ आहेत. कोणत्या? मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुषाचा सहवास. या तीन गोष्टी दुर्लभ आहेत. पहिलं दुर्लभ आहे मनुष्य देह. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव. नरदेह दुर्लभ जाणारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सगळ्यात दुर्लभ जर काय असेल तर तो नरदेह. नरदेह मिळाल्यानंतर अर्थात मनुष्यत्व दुर्लभ, त्याच्यानंतर त्या मनुष्यत्वात मुमुक्षुत्व दुर्लभ. मनुष्यत्व भरपूर आहे, 135 कोटीच्या वर तर आपणच चाललो. भारतातले 7 अब्जाच्या वर लोकसंख्या जगाची होते. म्हणजे मनुष्यत्व भरपूर प्रमाणात आहे. पण त्या मनुष्यत्वामध्ये मुमुक्षुत्व किती, मुमुक्षु किती आहेत? जगाचा विचार नंतर कर जा, सोनाळ्याचा करा पहिल्यांदा. लोकसंख्या किती आणि उपस्थिती किती? आम्हाला तर बऱ्याचदा 7-7 दिवस त्या गावात राहून गावाचा अंदाज काल्याच्या कीर्तन झाल्याशिवाय येतच नाही.
गावाचा अंदाज कधी येतो? काल्याचं कीर्तन झाल्यावर. बापरे, गाव बरंच मोठं आहे हो. तुम्हाला काय वाटते की काल्याचं कीर्तन झाल्यानंतर जे कीर्तनाला येतात 7 दिवस, याच्या पहिल्या पंक्तीत नंबर लागेल कोणाचा? तुम्ही उठून फक्त गेले बाहेर की हरे राम हरे, सारखा तिकडे राम राम हरे हरे. आणि समजा यदा कदाचित कार्यकर्त्याने महाराज लोकांसाठी एखादी पट्टी धरून ठेवली अशी, नाही का, आणि त्यानं बसवलंय VIP कक्षात, मग ते म्हणना बुवा काही. अरे 8 दिवस तो म्हणू लेका बोंबलू त्याचा घसा बसला रे, तो थुतकाळ नाही दिसलं नाही, तुम्हीच म्हणू का? हा म्हणा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पळावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची. इतका चकार लांबते तो, लहानपणापासून ऐकून राहिलो. पंक्तीत हा श्लोक आहे, काय कोणच. मग मी अर्थ पाहिला, आणि अर्थ पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पंक्तीत हा श्लोक म्हणणारे कीर्तनातल्या टाळकऱ्यापेक्षा विद्वान असतात. बिलकुल असतं, अचूक प्रमाण देतात ते. लाडूची पंगत असू द्या, तो लाडू हातात घेऊन सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी दे माझा इथेच पडावा. इथे हा शब्द बसत नाही म्हणून तो अद्यावृत आहे त्याच्यातला. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे. इतका चकार संध्याकाळची पंगत कोणाकडे आहे हे माहिती मिळाल्याशिवाय ते थांबत नाही तिथं. आणि एकदा का जेवायला बसलेत की इतके निष्ठावंत वारकरी असतात. एकतत्व नाम दृढधरी म्हणा, हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही काहीच नाही, एकच काम असते. आणि त्यात मुख्य पंगत ज्या पदार्थाचे असतील त्या वाळप्याची इतकी वाट पाहतात. वाटप आहे बाये, निदळी ठेवोनी आहात, निदळी ठेवोनी आहात. आला तो बुंदीचा लाडू आला की देखिले तुमचे चरण निवांत, राहिले मन निवांत, राहिले मन. किंवा तुमच्या पाठांतरातला आता कुठे तुमचे चरण देखलिया. इतका आनंद होते त्यांना. अटाक त्याला माहित आहे, बहुता दिवसा फेरा आला या नगरा. त्याला पुन्हा मागते, त्याला ती माहित आहे, आता मागुता येईल फेरा, हे तो नगडे या नगरा. इतके निष्ठावान असतात, म्हणजे मनुष्यत्व भरपूर आहे, पण मुमुक्षुत्वाचा अभाव आहे म्हणून 7 दिवस मंडप रिकामे असतात. आणि 8व्या दिवशी लोखंडी फाटक तुटतात. त्याच्यात सांगत होतो मी. म्हणून मनुष्यत्व आहे, त्या मनुष्यत्वाला मुमुक्षुत्वाची जोड आहे. काय मुमुक्षु कशाला म्हणतात? मोक्षाची इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये जागृत झाली आहे त्याला म्हणा मुमुक्षु. नाही असं थोडी आहे. मोक्ष मिळू नये असं कोणाला वाटतं? प्रत्येकाला वाटतं मोक्ष मिळालं पाहिजे. का तुम्हाला वाटतं का मोक्ष मिळालं पाहिजे? भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण आजच भेटला पाहिजे, नाही निदान काल्याच्या दिवसपर्यंत तरी भेटला पाहिजे. हे बाकीच्या न राहू द्या, ज्यांच्या गळ्यात मोठ्याच्या मोठ्या माळा आहेत आणि टपोरे गंध आहेत त्याला तरी वाटते का काल्याच्या दिवशी आपल्याला मोक्ष मिळावा म्हणून? नाही, भेटला तर चांगलीच गोष्ट आहे महाराज. अशी काही घाई नाही आपल्याला. घाई फक्त त्याच गोष्टीची होती की याच वर्षी उरकलं पाहिजे म्हणून. मोक्षाची नाही घाई आमच्याकडे. म्हणजे मनुष्यत्व आहे, मुमुक्षुत्व फार त्याच्यापेक्षा कमी आहे. आणि त्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे महापुरुष संश्रय, हा महापुरुषाचा सहवास घडणे. नाथ महाराजांनी फार सुंदर लिहिलं. चंद्रामृत सुखे शिवे,
चंद्रामृत सुखी शिववेल. चंद्राचं अमृत मिळेल, मिळतं आम्हाला. तो दिवस आहे निश्चित आमच्या करतात. वास्तवामध्ये चंद्राचा विचार जर केला तर चंद्र ही देवताच अमृताचा वर्षाव करणारी आहे. वास्तवात चंद्र ही देवताच स्वतःच्या अमृत वर्षावाच्या द्वारा वनस्पत्याधिकाचं पोषण करणारे आहे. पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. वर्णन आहे कितीच्या 15व्या अध्यायामध्ये. त्या चंद्राच्या किरणातून सतत अमृताचे कण टपकत असतात, स्त्रवत असतात. पण ते आम्हाला मिळतात का रोज? नाही. ज्ञानवरे बोलले ज्ञानेश्वरीमध्ये, चकुरा चंद्रामृत फावली, हिरा अनहोनी काय वारिली, परी डोळ्यावीन पाहिले वाया जाय. ज्ञानवरांचा चक्रा करता चंद्रामृत आहे, तर बाकीच्याला काय चंद्राने शपथ घातली आहे. तुम्हाला शपथ आहे तुमच्या पुढे टिंब टिंब. खबरदार कधी तुम्ही जर माझं अमृत घेतलं तर. नाही, सगळ्यांकरता येते चंद्रामृत, पण आमच्याकडे दृष्टी नाही ते. ज्ञानावर आधी की गववितली तर शारदीचे चंद्रकडे माझी अमृत कनकोळे, ते वेचिते मने मवाडे चकोर तलगी. शारदीचे चंद्रकडे त्याच्यात असणारे ते अमृताचे कण आहेत, ते वेचिते कोण? चकोर तलगे, चकोराची पिलं. त्यांना भेटत ते, आम्हाला नाही भेटत. आम्हाला भेटतच नाही का? आम्हाला भेटत ना. आमच्याकरता एक दिवस निश्चित केलेला आहे. कोणता? शरद ऋतूतील एक पौर्णिमा आहे, तिला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध गोळा करायचं. पण ते कोणाचं? पिशवीचं नाही, म्हशीचं नाही. शास्त्रकार म्हणतात तुम्हाला अमृत अपेक्षित असेल तर ते गावरान गायचं दूध असलं पाहिजे. ठीक आहे, जे मिळेल ते आणा. ते मंद आचेवर तापवायचं, त्याच्यात सुकामेवा टाकायचा आणि मस्त डीजे लावायचे, मस्त दांगडदिंगा करायचा. आणि मग जर कोण्या मित्रानं गोळ्या आणल्या, गोळ्या त्याच्यात टाकायच्या, मग पहा अमृत. आता हे अगोदरच खिशातला अमृत त्याच्यात टाकून बसतात. काय ताकद आहे त्या अमृताची त्याच्यात पडेल ते नाही येते त्याच्यात. अमृत मिळतं त्या दिवशी ते दूध आटवावं मंद आचेवर. त्या ठिकाणी भगवत नामचिंतनाची साधना करावी. शक्य होत असेल तर गोपी गीत गावं आणि मग त्या दुधामध्ये अमृताची ताकद येते. ज्यांना दमा आहेत, अस्थमा आहेत, अनेक पिढी जात अशा पद्धतीचे रोग येते. श्वास कुठारादी काळा घेऊन सुद्धा ज्यांचा आजार बसलेला नाही, तो त्या दिवशीच्या कोजागिरीने नुसता बसतो. पण ते प्रसाद म्हणून घ्यावं. नाही तर आम्ही आश्रमावर करत होतो कोजागिरी, तिथंही पेत कॅनाही घेऊन येत नाही का. ते आमच्या आश्रमातल्या तर ते सगळे भांडे लपून ठेवत होतो की भाऊ हे नेतात, भांडे आणून देत नाही पण घरूनच कॅन घेऊन नाही का. अरे प्रसाद आहे तो, अमृत आहे ते, काहीतरी मर्यादा असल्या पाहिजेत, घेतलं पाहिजे. मग त्या दिवशी मिळतं चंद्रामृत. नाथ महाराज सांगतात, चंद्रामृत सुखी शिववेल, असता जाता रवी धरवील. अस्ताला जात असणारा रवी म्हणजे सूर्य सुद्धा धरता येईल. मला सांगताना स्वाभिमान वाटतो, कॉलर टाईट करावीशी वाटते. ज्या संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलो, ती संस्कृती इतकी उच्च दर्जाची संस्कृती आहे. त्या संस्कृतीमध्ये असे काही व्यक्तिमत्व जन्माला येऊन गेले आहेत की ज्यांनी उदयाला येत असणारा सूर्य धरण्याचा पराक्रम केलेला आहे. ज्या संस्कृतीमध्ये सूर्य उदयालाच येणार नाही याची प्रतिज्ञा करणारे व्यक्तिमत्व आहेत, आणि ज्या संस्कृतीमध्ये अस्ताला जाणारा सूर्य धरण्याची ताकद असणारे सुद्धा लोक होऊन गेलेले. तिन्ही दिसतील तुम्हाला. जन्माला येता बरोबर ज्यांनी सूर्याला धरलं, नाही का आठवत नाही, लक्ष अजूनही तिकडेच आहे काय? जन्मताची देणे सूर्याची
जन्मताची जेणे सूर्याशी कोण हनुमंत आहे. आणि अलीकडच्या काळात सोशल मीडियात ती पोस्ट फिरते, किती बावळटपणा आहे, किती अंधश्रद्धा आहे, किती अंधभक्त आहेत. आणि ते आम्हाला आकडे मोड करून सांगतात. पृथ्वीचं क्षेत्रफळ किती, सूर्याचं क्षेत्रफळ किती, पृथ्वीपासून सूर्याचं अंतर किती, आणि पृथ्वीवर जन्माला आलेला एक व्यक्ती सूर्याला धरतो. किती हास्यास्पद. ओ शहाण्या, तुझं गणित तुझ्याकडे ठेव. तुला आता सूर्याचं ज्ञान झालं, त्याच्या अगोदर पासून आमच्या बापाला ज्ञान आहे. तू काय सांगतो? त्या पृथ्वीवर जन्माला आलेला माणूस एवढा मोठा सूर्य घेऊ शकतो का? अरे भ्रष्टाचाराचे आकडे पा. डोळे पांढरे होतात की ते कळतं का? कधी वाटतं का कधी माणसाला? शक्य आहे का एवढे एवढे भूखंड खाऊ शकतात म्हणून? मग हे जर काल जन्माला आलेले, काल राजकारणात गेलेले एवढा भूखंड खाऊ शकतात, आमच्या हनुमंतानी सूर्यगिरला काही अडचणीच आहे? काही गोष्टी लावून घेत जा ना. लावून घेत जा म्हणजे भागवताच्या पुराणाच्या कथा ऐकण्याकरता तुमची मानसिकता, तुमची नैतिकता, तुमची बौद्धिकता, तुमची विद्वत्ता सगळ्याच अगोदर तपासण्या कराव्या लागतात. आणि बगर तपासणीचे येऊन बसतात आणि मग सगळा गोंधळ होतो. लावून घेत जा या शब्दाचा अर्थ सांगेल मी. तो महाराज, आमच्या गावात असा एक माणूस आहे, सामान्य नका समजू त्याला, अख्खं गाव त्याच्या मुठीत आहे. गाव मुठीत. मग प्रश्न असा आहे, गाव इतकं लहान आहे की याच्या मुठीत बसते की याची मूठ इतकी मोठी आहे की गाव? सोपं उत्तर आहे त्याचं. गाव मुठीत आहे या शब्दाचा अर्थ अख्खं गाव त्याच्या म्हटल्याने ऐकते. दुसरा ते काय गोट काढले हो तुमच्या गावातले? आमच्या गावात असा माणूस आहे, त्याचे हात दिल्ली लोक आहे, दिल्ली पर्यंत. मग काय टेपपट्टी घेऊन हात मोजता का त्याचे? अरे त्याचा हात दिल्ली पर्यंत आहे. त्या शब्दाचा सरळ अर्थ आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे त्याचे इतके जवळचे संबंध आहेत की रोज रात्री मोदी झोपायच्या अगोदर 11:15 वाजता फोन करतात, भाऊ जेवले? मग झोपू मी आता. हा, याला म्हणावं लावून घ्यावं लागेल. लोक म्हणतात काय नाही हो, त्या माणसांच्या केसान गळा कापला हो. केसान गळा कापला जात असते काय? पण म्हणतो की नाही आम्ही, केसाना गळा कापला याचा अर्थ विश्वासघात केला. अशा काही गोष्टी लावून घेत जा. पण तरी जर वाटत नसेल, तुम्हाला पटतच नसेल, तर खरं सांगू का, ते काल्पनिक का वास्तव याचं चिंतन नंतर करू. आपण कीर्तन झाल्यानंतर भेटा, करू त्याचं चिंतन. पहिल्यांदा एक सांगतोय, कदाचित तुम्हाला ती घटना काल्पनिक वाटत असेल तरी आम्हाला स्वाभिमान आहे. का? कारण इतक्या उच्च दर्जाच्या कल्पना करण्याची सुद्धा बुद्धी भारतीय ऋषीलाच असावी लागते. ती कल्पना त्यांनी पुराणात मांडली म्हणून तर सूर्यावर यान पाठवण्याची बुद्धी तुम्हाला झाली की नाही रे? नाही तर कुठून आलं असतं तुमच्या डोक्यात सूर्यावर यान पाठवण्याचं? मला एक प्रसंग सांगितला पाहिजे. स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेत गेले. तिथं भाषण प्रसिद्ध फार आवडलं लोकांना. काही दिवस अमेरिकेत राहिले. भारतीय स्त्रिया या विषयावर स्वामी विवेकानंदांचं भाषण त्या ठिकाणी होत असताना एक दिवस तारामती राजा हरिश्चंद्राची कथा त्या ठिकाणी सांगितली. जे काही सहृदय लोक होते त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. एक नास्तिक म्हणा किंवा चिकित्सक, एक पत्रकार, महिला पत्रकार पुढे आले. त्यांनी स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला, स्वामीजी तुम्ही जी कथा सांगितली कशातली आहे हो? म्हणजे आमच्या भारताच्या पुराणातली आहे. मग स्वामीजी एक खरी आहे की खोटी आहे हो? आता स्वामी विवेकानंद होते ते. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, भाईसाहेब तुम्हाला काय वाटते? त्यांनी सांगितलं, स्वामीजी मला एक कपोल कल्पित वाटते. आता माझ्यासारख्या वक्त्यासमोर जर असं म्हटलं असतं तर, इतका शांत स्वभावाचा माणूस त्याच्या समोर असं उलट उत्तर दिलं असतं. ती बाई असो की माणूस असो, तिला परिचय दिला असतात नावापेक्षा आडनावाचा. नाही की बाई तू नावच वाचू नाहीत, आडनाव सुद्धा वाचायला पाहिजे होतं, मग तू यायला पाहिजे होतं. स्वामी विवेकानंद होते ते खऱ्या अर्थाने. स्वामींनी हात जोडले, त्यांच्या बाईनं विचारलं, बाई तुम्हाला काय? म्हटली मला कपोल कल्पित वाटते. कपोल कल्पित वाटते म्हटल्याबरोबर स्वामीजी हसलेत आणि पुन्हा त्या बाईला हात जोडले. तिला सांगितलं, बाईसाहेब कदाचित तुम्हाला वाटते तसंही असू शकते. तुम्हाला ती कथा कपोल कल्पित आहे ना वाटते ना, तसंही असू शकते. तिला वाटलं जमलं वाटते, पण तिला कुठं माहित हा भारतातला साधू आहे मागू येऊन. स्वामी लगेच उत्तर दिलं, म्हटलं बाई तुम्हाला वाटते कदाचित तसंही असू शकते, पण एक लक्षात ठेवा, इतक्या चांगल्या कल्पना करण्याकरता सुद्धा मन भारतीय ऋषीच असावं लागते. इतक्या चांगल्या कल्पना सुद्धा तुमच्या डोक्यात कधी येत नाहीत. आणि म्हणून जन्मताची देणे
कदाचित कपोल कल्पित वाटत असेल, पण त्या काळात ही कल्पना करणे सामान्य गोष्ट आहे का? जन्मताला येता बरोबर सूर्याला धरणारी आहे, सूर्याला उदयाला न येऊ देण्याची प्रतिज्ञा करणारी कौशिक नावाच्या ब्राह्मणाची पत्नी महाभारतामध्ये कथा आलेली आहे. ती सुद्धा आमच्याच भारतवर्षामध्ये जन्माला आलेली आहे. कौशिक नावाचा एक ब्राह्मण आहे. कुष्ठरोग झालेला आहे आणि रस्त्याने जात असताना दिवसा त्यांनी एक पापाचरण करणारी वेश्यास्त्री पाहिलीत आणि वेश्यास्त्री पाहिल्यानंतर जी येते अळूमाळू कृपा गुणाचा चाळढाळू ते भलतैसाही खेळू लेखा आणि ज्ञानवरांतर जिला थोड्याफार प्रमाणात स्वतःच्या शरीराची हालचाल करता येते, तिला अशक्य असं काहीच नाही. तिच्या डोक्यात ती बसली, देखिला डोळा बैसला मनी, असंच झालं त्याची स्थिती. अंधार पडला आणि पत्नी घरी आली काम करून आणि त्या पत्नीला सांगितलं मला त्या वेश्येकडे जायचं आहे, मी तिच्याशिवाय जगूच शकत नाही. ही पतिव्रत आहे बिचारी, आता याला चालता येत नाही, हातापायाचे बोट गळून पडलेले आहेत, श्वेत कुष्ठ नाही गलित कुष्ठ झालेलं आहे. तिने खांद्यावर घेतलं आणि चाल लवकर लवकर चाल, कारण कामा तुरानाम भयम न लज्जा अर्थात तुरानाम गुरुर न बंधू. कामातुर माणसाला ना भय ना लज्जा, अर्थातुर माणसाला ना गुरु न बंधू, काहीच नसतं त्याच्या ठिकाणी. आणि घाई घाई चालता चालतात त्या ठिकाणी मांडव्य नावाचे ऋषी होते, त्यांना त्यांच्या चोरीचा आळा आलेला होता. त्यांना त्या राजाने तात्काळ सुळावर लटकवलेलं होतं, ठेवलेलं होतं आणि तो सूळ त्यांच्या शरीरामध्ये घुसत नव्हता. त्या सुळावर पद्मासन मांडून बसलेले होते. ढगाळ वातावरण होतं, वीज चमकायची तितक्या पुरता रस्ता दिसत होता. ही स्त्री त्या वेश्येकडे घेऊन चाललेली होती आणि त्या गळद अंधकारामध्ये त्या सुळावर असणाऱ्या त्या मांडव्याला याची लाथ लागली. मांडवी ऋषी संतापले, ज्या नराधमाची लाथ मला लागलेली असेल मी शाप देतो त्याला, उद्याचा सूर्योदय होता क्षणी त्याच्या शरीराचे 1000 तुकडे होतील, तो गतप्राण होईल. ती पतिव्रत होती खांद्यावर घेतलेली. चिंचोली महाराज तुम्ही तपस्वी आहात, तुम्ही शापादपी आहात, तुम्हाला शाप देण्याचा अधिकार आहे. मी तपस्वी नसेल पण मी पतिव्रत आहे, मी तुम्हाला शाप नाही देणार. माझ्या तपश्चर्याचा उपयोग शाप देण्याकरता नाही करणार मी, पण एक लक्षात ठेवा माझ्या तपश्चर्याचा उपयोग मी माझं सौभाग्य टिकवण्याकरता नक्कीच करेल. तुम्ही काय बोललात? उद्याचा सूर्योदय होता बरोबर याच्या शरीराचे तुकडे होतील किंवा याचा अर्थात मस्तकाचे 100 तुकडे होतील. ही पतिव्रता प्रतिज्ञा करते सूर्योदयच होऊ देणार नाही. पतिव्रतेची प्रतिज्ञा आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवाची सत्ता सूर्योदय झाला. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, अहो नुसतं ढगाळ वातावरण असलं सूर्याचं दर्शन नाही झालं की आम्हाला गुदमरायला होतं. कधी होईल कधी होईल. आम्ही लहान असताना काहीतरी त्या बातम्या आल्या होत्या पेपरला, पुढच्या महिन्यात 25 दिवस सूर्य उदयाला येणार नाही. मग काय हाहाकार सगळीकडे, कसं होईल कसं होईल कसं होईल. काही लोक महाराजांकडे जातात, वासुदेव महाराज, महाराज तुम्ही वाचली का बातमी? म्हटली नाही मी पेपर वाचत नसतो. पेपरला बातमी आहे महाराज काय 25 दिवस सूर्योदय होणार नाही. यांची ज्ञानेश्वरीवर विश्वास नाही, गाथ्यावर नाही, पण पेपरवर आहे. पेपरात आहे ना भाऊ, काय तुकाराम महाराज खून झाला. अरे वा रे वा. आणि इतक्या वर्षापूर्वीचे वाङ्मय आहे त्याच्यावर विश्वास नाही हरामखोरा तुझा. म्हणजे कशाला बोलायला लावतात, तोंड खराब करायला लावतात. त्यांच्यावर विश्वास आहे. पेपरला बातमी, महाराज समजावून सांगायचं असं कधी होणार नाही काय. नाही म्हटले पण नाही झाला उदयाला तर महाराज म्हणजे ज्या दिवशी उदयाला येणार नाही त्या दिवशी माझ्याजवळ तर मी उदयाला आणून देईल. मी बसलेलो आहोत, मी जिवंत आहे. सूर्य उदयाला 1 दिवस झाले, 2 दिवस झाले. लोकांना अन्निक करण्याची जी काही साधना करणारे लोक होते त्यांची पंचायत झाली. मग आता एका पतिव्रतेची प्रतिज्ञा हे लक्षात आल्यानंतर त्या पतिव्रतेला लक्ष द्यायचं आहे किंवा तिच्यापर्यंत पोहोचायचं आहे. मग काय गावाच्या बाहेरची नेऊन चालणार आहे का? नाही. मग त्याच योग्यतेची, मग त्या योग्यतेची पतिव्रता होती अनसूया माता, अत्रि ऋषीची पत्नी. देवादिकाचं एक शिष्टमंडळ तिच्याकडे गेलं. त्याने अनसूया मातेला विनंती केली, माते काहीतरी कर. त्या अनसूया माता त्या पतिव्रतेकडे गेले. का म्हणले काय झालं? त्यांनी पतीचं डोकं मांडीवर घेतलेलं होतं, सेवा शुश्रूषा करत होती. सांगितलं आईसाहेब अशा पद्धतीची त्या ऋषीने प्रतिज्ञा केली आणि म्हणून मला माझं सौभाग्य राहावं, कायम राहावं, त्याच्याकरता हे करावं लागलं. सांगितलं असं करू नको, एकटी करता जगाला भेटीस का धरते तू, असं योग्य नाही. म्हटलं तुम्हालाही समजते
त्या स्त्रीला तिचं कुंकू तिच्याकरता किती महत्वाचं असते. म्हटले तू सूर्योदय होऊ दे, आणि सूर्योदय झाल्यानंतर त्या ऋषीच्या वचनाचा जर प्रभाव झाला तर मी बसलेली आहे, तुझ्या पतीला पुनर्जीवित करेल आणि रोगमुक्त करेल. अनसूया मातेने विनंती केली, त्यांनी सूर्योदय होऊ दिला, आणि सूर्योदय झाल्यानंतर त्याचा परिणाम झाला. अनसूया मातेने तिच्या पतीला जिवंत तर केलंच केलं, परंतु रोगमुक्त केलं. अर्थात सूर्याला उदयाला येऊ न देण्याची प्रतिज्ञा करणारे सुद्धा याच मातीत जन्माला आलेले होते. आणि त्याही पुढे बोलतोय की असता जाता रवी धरवील. महाभारतामध्ये पुन्हा एक कथा आहे जरत्कारू नावाच्या ऋषीची, फार सुंदर कथा येतो आमच्या पुराणामध्ये. तो काय करावं, आमचे कीर्तनकार पुराण वाचल्यापेक्षा चुटकुल्याचे पुस्तकच वाचतात. आता कीर्तनकार तो मोठा, पुढच्या वर्षीच्या याच्यात कार्यक्रम टिकवायचा असेल तर चुटकुल्याचे पुस्तकं वाचून जाईल. तो चांगल्या चांगल्या प्रकारचे पुराणातल्या कथा नाही सांगणार, हिडीस कथा सांगेल, कमरेच्या खालचं बोलेल, कारण नसताना संत वाङ्मयाच्या व्यतिरिक्त काहीतरी बोलेल. आमच्या तर बरेच नुसते हिंदीच्याच मागे लागले. मराठी संतांनी फार कमी वर्णन करून ठेवलं. काय अरे मायला तिथं असताना कशाला मावशीला काम नसताना. त्याच्यात पंचवीस मावशीचं पचवायची हिंमत सगळ्यांमध्येच असते असं नाही. शक्यतोवर मावशा पुतनाच ना, त्या नुसतं दूध नाहीत पाजत, दुधाबरोबर विष पाजतात. ती पचवण्याची लायकी असली पाहिजे. असावं हिंदी नाही असं मी म्हणत नाही, पण जेवताना चटणी खात असतात की तोंडी लावत असतात? तोंडी लावत असतात. चटणीच खाण्याचा प्रयत्न केला तर हाताकडे लक्ष आहे तुमचं झालं. ज्यांच्या ज्यांच्या लक्षात आलं असेल त्यांनी घ्यावं. मग काहीतरी मर्यादा सांभाळल्या पाहिजेत. आमच्याकडे खूप प्रमाण आहे, खूप चांगल्या कथा आहेत. सगुण चरित्री परम पवित्री सादर वर्णावी आमच्याकरता नियम आहेत. किंवा जगद्गुरु तुकोबार आहेत, फार सुंदर बोलतात. गोड रस सेविला गोड रस सेविला गोड रस सेविला सेविला. पुराणाचा इतिहास वाचला आणि गोड रस सेवन केला. चुटकुल्याचे पुस्तकं नाहीत वाचलेत, बाकीच्या वाङ्मयाच्या मागे नाही धावलोत. म्हणून महाभारतीचे नाही ते नव्हेची लोकी तीही येणे कारणे म्हणी पे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. भगवान श्री ज्ञानोबा सांगतात महाभारतात जे नाही ते त्रैलोक्यात कुठंच नाही. आणि म्हणूनच तर म्हटल्या जातात व्यासोच्चिष्ट जगत्रय. व्यासाचं उष्ट आहे. मग त्याच्यातल्या सांगा, पुराणातल्या सांगा, दुसरं सांगतात. आता आमच्या कीर्तनाचे विषय फक्त 3च झाले, गाय माय छत्रपती. मला असं वाटतं सरकारने नक्कीच गोभक्त म्हणा, गोसेवक म्हणा, ह्या डिग्र्या अधिकृतरित्या प्रदान कराव्यात, पण त्याच्या अटी ठेवाव्यात. निदान 100 गायी ज्याच्याकडे असतील तो गोभक्त, जो तिचं शेण स्वतः काढत असेल तो गोभक्त. निदान 10 गायी ज्याच्याकडे असतील तो गोसेवक. त्या गायीची सगळीच व्यवस्था तो करतो. मला नवल वाटतं गेल्या 2 वर्षात, मागच्या वर्षी ते लंपी नावाचा आजार आला होता, तेव्हा कोणत्या बिळात घुसले होते कोणाच तो घे. गायीवर बोलणारे किंवा औषधोपचारांची काहीतरी व्यवस्था केली, काही कुठं व्यवस्था ते नाही केलं. गाय माय सांगायला सांगा, कंबर धरून माग ओढलं ते येत नाहीत ते, आणि घरी गेले की मायला शिनाशिवाय बोलत नाही ते. वस्तुस्थित सांगतोय, मला माहित आहे, मान्य आहे, माझ्यासमोर कॅमेरा चालू आहे, लाईव्ह आहे, आणि ते विचार तिथपर्यंत जावेत याच हेतूने बोलतोय. काही कोणाच्या बापाचा काही कारणच नाही.
घरच्या मायाला सन्मान देत नाही. भगवान श्री ज्ञानोबारांची खंत आहे, ही काही ज्ञानेश्वर वाघाची नाहीये. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, येर विश्वभरी आदरा शहाणा जैसा. बरोबर काय शब्द आहेत महाराज? शहाणा की मूर्ख. ज्ञानोबा तर घरी मायबापाशी सारखा बोलत नाही, विश्वाला कमरी इतका वाकून. म्हणजे कीर्तनकार हीच पद्धत आहे. इतके इतके हात जोडतात, बहुतेक लोकसभेचं तिकीट पक्क झालं याचा आराम करायचं. अरे घरी माता पितरा धड बोली नाही आणि विश्वभरी आदरा. ज्ञानोबराच्या दृष्टिकोनातून मूर्ख आहे, तुमच्या दृष्टिकोनातून असेल कदाचित तो शहाणा. काय सांगावं काय सांगू नये याचा विचार केला पाहिजे कीर्तनकारांनी. काय करावं? पुराणात आमच्या पूर्वजांनी ह्या गोष्टी शब्दबद्ध करून ठेवल्या. त्याच्यामागे कारण आहे. जरदकारु नावाच्या ऋषीची कथा सांगत होतो. जरदकारु ब्रह्मचारी आहेत, तीर्थयात्रा करतायत, स्वतःचे पूर्वज उलटे लटकताना दिसले. त्याचं कारण विचारलं, म्हटलं आमच्या कुळामध्ये पितृतर्पण करणारा आता कोणी शिल्लक राहिला नाही. एकच मुलगा शिल्लक आहे, तो सुद्धा ब्रह्मचर्याचं व्रत घेऊन फिरतोय. त्यांनी जर विवाह केला तर आम्ही या अडचणीतून मुक्त होत. म्हटले त्या मुलाचं नाव माहितीये का तुम्हाला? मी तो भेटला तर सांगेल. म्हटले त्याचं नाव जरदकारु आहे. त्यांनी विचार केला, जरदकारु तर मीच हे आपलीच पूर्वज आहेत. हे म्हणजे काय केलं पाहिजे? कारण पहिल्या अध्यायातला अर्जुन वाचत म्हणजे लक्षात येईल. पहिल्या अध्यायातला अर्जुन जो युद्ध करण्याकरता नकार देतोय ना, तो कौरवादिकांना, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्यांना घाबरतो म्हणून नाही. अर्जुन म्हणतो, देवा मी यांच्याशी पहिल्यांदा नाही लढत, मी अनेकदा लढलो, त्यांच्याशी एकटा जिंकलो. महावीर 11 अक्षौणी 11 अक्षुणी सैन्य घेऊन आलेत, मी जिंकला त्यांना कित्येकदा. पण आता मी लढणार नाही. याचं कारण आहे, कारण हे निकराचं युद्ध आहे, अंतिम युद्ध आहे, निर्णायक अशा पद्धतीचं युद्ध आहे. या युद्धामध्ये हे मारल्या जातील आणि यांच्या स्त्रिया अकाली विधवा होतील आणि अकाली विधवा झालेल्या स्त्रिया वंशवृद्धी करता व्यभिचार करतील आणि व्यभिचारातून जन्माला आलेली संतती ही पितृतर्पणादी कर्माकरता योग्य मानल्या जात नाही. तेव्हा परिणामी पितृतर्पण बंद पडेल आणि पितृतर्पण बंद पडल्यानंतर स्वर्गस्थ पितर स्वर्गात कसे राहतील. आणि म्हणून मग मी हे करणार नाही. संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलश्च पतन्ति पितरो हेषां लुप्त पिंडोदक क्रिया दोषैरैते कुलज्ञानां वर्णसंकरकारके. वाचा अर्जुन, म्हणजे लक्षात येईल. तरी पितर काय करीती, कैशेनी स्वर्गी वसती, म्हणून इथेही येती कुळापाशी. म्हणून युद्ध करणार नाही. पितृतर्पणाचे अधिकार त्या कुळात जन्माला आलेल्या व्यक्तीला आहे. श्रीमद भागवताची कथा आपण ऐकतोय गेल्या अनेक दिवसापासून. श्रीमद भागवत महात्म्यातच आहे. ज्यावेळा धुंदुकारी मरण पावला, धुंदुकारी मिल्याची वार्ता वारकऱ्यांकरवी गोकर्णाला कळली आणि नेमकी गया नावाच्या तीर्थक्षेत्रात कळली. आणि गया असं क्षेत्र आहे, मरणमुक्ती वाराणसी, पितृऋण गयानाशी, उदार नाही पंढरीशी, पायापाशी विठोबाच्या. पितृणातून मुक्तता प्राप्त होती. गयेला पिंडदान केल्यानंतर त्यांनी गयेला पिंडदान केलं आणि परत ज्यावेळा आले त्यावेळा प्रेत योनीतला धुंदुकारी त्यांना दिसला आणि धुंदुकारीनं विचारलं, अरे बाबा कोण आहे? म्हणजे अहम भ्राता तद्योस्मिन् धुंदुकारी इति नामतः स्वकीयैव दोषेन ब्रह्मत्वं नशितं मया. दादा मी तुझा भाऊ आहे, धुंदुकारी माझं नाव आहे, मी माझ्या स्वतःच्या पापाने माझं ब्राह्मणत्व नष्ट करून बसलोय, माझ्या उद्धाराकरता काहीतरी कर. त्यावेळेला गोकर्णाने सरळ सांगितलं, बाबा तुझा उद्धार झाला नाही अजून? म्हटले नाही. अरे मी गयेला श्राद्ध घातलंय तुझ्या करता. त्यावेळेला धुंदुकारी बोलतोय, गया श्राद्धम शतैनापि मुक्तिर्मेन भविष्यति. दादा एकच घातलं, 100 श्राद्ध घातली तरी माझा उद्धार होणार नाही. त्याचं कारण आहे, याच्यात गया क्षेत्राचा दोष नाही. ज्याला पिंडदान करतोय आणि जो पिंडदान करतोय ते एका गोत्राचे नाही. मग कसं काय चालणार आहे? आणि म्हणून मग तू लग्न केलं पाहिजे. त्यांनी काही अटी टाकल्यात. लग्न करण्याकरता तयार आहे. एक तर माझं नाव जरदकारु आहे, माझ्या नावाची मुलगी भेटली पाहिजे. माझी दुसरी अट आहे, 2024 ची गोष्ट नाहीये. माझी दुसरी अट आहे, मी मुलगी पाहण्याकरता जाणार नाही. मुलीचा बाप मुलगी घेऊन माझ्याकडे आला पाहिजे. त्यांनी मला विनंती केली पाहिजे की भाऊ हिचा सांभाळ करा. माझी तिसरी अट आहे, मी तिच्या उदरनिर्वाहाची भरण पोषणाची व्यवस्था करणार नाही. ती व्यवस्था तिच्याच बापाने करावी. 2024 ची नाही, त्याच्यासाठी सांगितलं मी. आता सगळी गोष्ट कारण बदला फेडत असते, मग ती नियती बदला घेत त्या गोष्टीचा. कारण पूर्वीच्या काळी इतक्या लहान वयात लग्न व्हायचे की ज्यांचं लग्न होत होतं त्यांनाही कळत नव्हतं आपलं लग्न झालंय म्हणून. इतक्या लहानपणी लग्न व्हायचे की ज्यांचं लग्न झालं त्यांना कळत नव्हतं. आता
मायबापाला कळत नाही कधी करून येतं. कधी कधी जसं दिसते बाबा ही तुमची सून, तो ते सून पाहायला गेलो नाही. आता तर त्याच्या पुढे गेले ते म्हणता हा तुमचा नातू, म्हणजे बदला घेतलाय. आता हाही एक बदलाच एक प्रकारचा आहे. मी उदरनिर्वाहाची व्यवस्था करणार नाही, त्यांनी केली पाहिजे. आणि माझी चौथी अट फार महत्वाची आहे, की जोपर्यंत माझ्या नियमाचं पालन करेल तोपर्यंत राहील. ज्या दिवशी माझ्या नियमाचं उल्लंघन करेल त्या दिवशी कुठलीही सबब न सांगता, अपिलात जाण्याची संधी न देता तिला सोडून जाईल. मानव कन्या पाहायला नाही सापडली, देव कन्या पाहायला नाही सापडली, यक्ष कन्या गुहकाच्या कन्या नाही सापडली. नाग कन्या होती वासुकीची बहीण, तिचं नाव जरदकारी होतं. तिचा याच्यासोबत विवाह झाला. विवाह झाल्यानंतर संसार व्यवस्थित चाललेला असताना एक दिवस संध्याकाळची वेळ आहे आणि जरदकार ऋषी जरदकारीच्या मांडीवर डोकं टेकून झोपलेले आहेत. सूर्य अस्ताला जातो आहे आणि अशा स्थितीमध्ये जरदकारी विचार करते हे झोपलेले आहेत आणि यांची संध्या जर बुडली तर यांच्या ब्राह्मणत्वाला धोका निर्माण होईल. तिने हलवलं. असं सांगितलं, महाराज उठा. उठा म्हटल्यानंतर ते लाल बुंद डोळे करून उठले. म्हटले का उठवलं ग मला? म्हटले महाराज माफी असावी. म्हटले तुला पहिल्यांदा सांगितलं माझ्या कोर्टात माफी नाही. का उठवलं ते कारण सांग. म्हटले माझ्या करता नाही उठवलं, तुम्ही ब्राह्मण आहात आणि तुमची संध्या बोलणार होती म्हणून मी तुम्हाला उठवलं. त्यावेळेला जरदकार ऋषीचे महाभारतात उद्गार आहेत. जरदकारे काय ताकद होती त्या सूर्याची, तो सूर्य माझी संध्या घेतल्याशिवाय डुबणार होता. याला म्हणावं असता जाता रवी धरवेल, बाई हेळा सागर तरवेल. स्वतःच्या बाहुबलाने समुद्र तरून जाता येईल. विदा सावरकर गेलेत. मला नवल वाटतं जी व्यक्ती समुद्र तरून जाऊ शकते त्याच्यावर हे बाथरूम मध्ये थोडस पाणी जर त्या नालीत काही कचरा अटकलं थांबलं ना, गुडघ्या एवढं पाणी असलं तर ज्याला बाथरूम मध्ये पाय टाकण्याची भीती वाटते बायको म्हणते पहिल्यांदा ते पाणी काढून दे मग जातो मी, नाही तर मग आंघोळच नाही करत. ते विदा सावरकराला माफी म्हणायला लागली. पण कमाल झाली. तुझी लायकी काय, सावरकरांची लायकी काय आहे, तू इतिहास मान्य करा ना. एखाद्या विशिष्ट व्यक्तीने जर दोष केला असेल तर त्याच्याकरता समाजाला वेठीस धरण्याची मानसिकता बदलली पाहिजे. आम्ही म्हणजे व्यक्ती करता समाज वेठीस धरू नका. हिंमत असेल तर त्या क्ष व्यक्तीप्रती बोलण्याची ताकद ठेवा. तुम्ही त्या व्यक्तीला उद्देशून बोला. त्यांना जर तुम्ही वेठीस धरत असाल, त्यांना जर तुम्ही मुख ठरवत असाल तर तुम्ही तरी किती धुतल्या तांदळाचे होते, तुम्ही किती चांगल्या त्याचा विचार सुद्धा तुम्ही केला पाहिजे. आणि मग असता जाता रवी धरवेल परित्या साधू, म्हणजे बाये हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल गा. इतकी ते भेटी कठीण आहेत. का कठीण आहे हो? काय लागतं त्या भेटी करता? म्हणजे साधू नाहीत म्हणून भेट कठीण आहे का ज्यांना भेट व्हायची आहे ते नाहीत म्हणून भेट कठीण आहे? मला खरं सांगितलं पाहिजे, साधू भरपूर नाही हे सत्य आहे. संत भरपूर नाही, पण नाहीतच का? या प्रश्नाचं उत्तर काय? नाहीतच का? आहेत. कारण जगत ज्या अर्थी स्थिर आहे त्या अर्थी संत कितना जगत में पाप हुआ अंदाज के वही नेतों का पुण्य है. चुकलं वाटतं कोणाचं? नेतेच आहे का पुण्य? वही संतों का पुण्य है जो अभी तक नीचे. संत आहेत जगत ज्या अर्थी स्थिर आहेत. कमी असतील ठीक आहे, विरळायसा कोणी तुका त्याशी लोटांगणी एका जनार्दनी थोडे लक्षा माझी एक जोडे. किंवा गीतेत भगवान म्हणतात मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यदति सिद्धई यततामपि सिद्धानाम कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. सातवा देवाचा मनुष्यानाम सहस्रेषु 5,500 वर्षापूर्वी नागेश महाराज. मनुष्यानाम सहस्रेषु 5,500 वर्षापूर्वी मनुष्यानाम सहस्रेषु. परंतु आता सहस्त्र नाही, मनुष्याच्या सहस्त्रवर ज्ञानवाऱ्याने वर्णन केलंय. कोटीवरी रिघताती कोट असतेची महापुरी रिघताती कोटीवरी परिप्राप्तीची पैल तिरी विपाईला निघे. ती 1000 म्हटलं पण ज्ञानोबाऱ्या म्हणतात ती घटना 5,500 वर्षापूर्वीची आहे. आता किती बदल झाला, आता कोट्यावधीत एखादा पण आहे. म्हणजे संतही आहेत, नाही असं नाही. बरं त्यांना भेटणारे साधक नाहीत का? साधकही आहेत. मग भेट का दुर्लभ आहे? त्याचं कारण आहे संतांची भेट होण्याकरता नुसते संत असून चालत नाहीत. संतांची भेट होण्याकरता नुसते ज्यांना भेट व्हायचे ते साधक असून चालत नाहीत. तर संतांची साधकाला भेट होण्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पुण्य लागतं. काय लागतं? पुण्य लागतं. पुण्य. आणि ते पुण्य अत्यंत महत्वाचं आहे.
कोण पुण्य कोणा गाठी, पुण्य कोणा गाठी, जी आयुष्याची भेटी, आयुष्याची भेटी, आयुष्याची भेटी, कोण पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य कोणाच्या गाठीला आहे, ज्यांना आशेची भेट होईल. नाही पुण्य शब्दाचा प्रयोग आहे, पण नेम जे साधकाला संताच्या भेटी करता कारणीभूत होत. संख्यावाचक शब्द प्रयोग नाही आला. समजा एखादा इंद्र व्हायचंय, आमच्या संतांनी सांगून ठेवलं इंद्र व्हायचं सोपं आहे. इंद्र व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? का शत एक जन्मा, का शतमक संपत्ती स्वर्गीचे, 100 अश्वमेध यज्ञ जो करतो तो कोण होतो? इंद्र होतो. अश्वमेध म्हणजे सत्यनारायण नाही बरं, अश्वमेध यज्ञ म्हणजे सत्यनारायण नाही. अश्वमेध यज्ञाकरता काय काय लागते यादी लागत असेल तर कीर्तन झाल्यावर भेटा, मी सांगतो ते कसं कसं करायला लागते, काय काय करायला लागते. अशी कोणाची तयारी कर, आणि ते एक नाही 100 करावे लागतात, मग तो इंद्र होतो. आणि कोणी तयारी केली समजा तर त्यांना हेही सांगू इच्छितो की सध्या नंबर नाही लागणार तुमचा, अजून एक इंद्र वेटिंग रूम मध्ये बसलेला आहे, कारण या इंद्रानंतरचा पुढचा इंद्र बली आहे. भागवताच्या अष्टमस्कंदात कथा आहे. त्याचं झाल्यानंतर मग तुमचा नंबर लागेल. पण नाही म्हटले मग ब्रह्मदेवच हो. मग ठीक आहे ब्रह्मदेवा. मग ब्रह्मदेवा करता सांगितलं ज्ञानवारीने, काशत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा, आणून 100 माणसाचे जन्म, त्या माणसाच्या जन्मामध्ये यथोक्त ब्रह्मकर्म जो करतो तो ब्रह्मदेव होतो. म्हणजे हे पद प्राप्त करण्याकरता पुण्य लागतं. ते पुण्य कसं कसं लागतं, कोणतं कोणतं लागतं त्याचं वर्णन केला. पण संतांच्या भेटी करता जे पुण्य लागतं तिथं फक्त पुण्य शब्दाचाच प्रयोग केला, पण कोणतं पुण्य लागतं किती पुण्य लागतं नाही सांगितलं. पूर्वजन्मी सुकृते थोर सुकृते थोर केली. थोर शब्द, थोर म्हणजे किती हो, काय रखे थोराचे नाही. जगद्गुरु तुकोबर म्हणतात पुण्य फळले बहुता दिवसा. बहुता दिवसा म्हणजे किती दिवसानंतर हो? नाही कुठंच नाही. तिळ तिळ पुण्य साचा पडे हे बहुता कुठंच नाही लागतो, काही पता लागत. पुण्य म्हटलं पण ते पुण्य कोणतं कधी, 9:15 वाजले. त्या पुण्याचा विचार करता करता, भेटीचा विचार करता करता फार मोठी पंचायत आहे. किती प्रमाण सांगू मी तुम्हाला. बरी तितकं एकच कमी आहे, संत आहेत आणि साधक आहेत तर भेट व्हायला पाहिजे ना. नाही जमत ते. स्वयंपाक करायचा आहे तुम्हाला, मग स्वयंपाक करायचा असेल तर काय काय लागते? उदक, अग्नी, धान्य, झाल्या घडे पाक, एका विण एक कामाने. उदक लागतं म्हणजे पाणी लागतं, धान्य लागतं आणि अग्नी लागतो. पण कधी कधी काय होतं, उदक आहे धान्य आहे अग्नी नाही, काय होईल? घुगऱ्या ते कच्च्या. अग्नी आहे धान्य आहे पाणी नाही, काय होतील? फुटाने पक्वान नाही होणार. त्याच्यातली एकही गोष्ट कमी असता कामा नाही. मग संत आहेत साधक आहेत पण पुण्य नसेल भेट होणार नाही. कारण शरीराची भेट वेगळी आणि संताची संत रूपाने भेट होणं वेगळी. कारण ते संत आहेत हे संत रूपाने कळणं महत्वाचे आहे. नुसतं भेट, नुसतं स्नान, नुसतं याला नुसत्या गोष्टीला किंमतच नाही याच्यात.
एक वाक्य बोलू का? नसेल पटत तर बोललं पाहिजे. नुसती एखादी नदी आहे, गंगा नदी आहे, त्या गंगा नदीत बुचकी मारली की बुचकी मारणारा पाप मुक्त होतो, बरोबर नाही. नुसते बुचकी पापाला संपवण्याला कारणीभूत नाही होत. त्या गंगा नदीत बुचकी मारल्यानंतर पाप मुक्त त्याच वेळेला होतो ज्या वेळेला बुचकी मारणाऱ्याच्या मनामध्ये ही गंगा मला पाप मुक्त करणारी आहे अशी भावना निर्माण होते. असा तो संकल्प करतो. पापोहम पापकर्मां पापात्मा पाप संभवा त्राहिमां कृपया गंगे सर्व पाप हरा भव. आणि मग त्याला गंगेतच गेलं पाहिजे असंही नाही. गंगा गंगेत्यो ब्रूयात् योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णु लोकं स गच्छति. शास्त्रकार म्हणतात गंगा गंगेत्यो ब्रूयात्. नुसतं गंगा 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 म्हणून जर अंगावर पाणी घेतलं हरर गंगे हजारो योजन दूर असेल तरी ते पापापासून मुक्त करते. किती आपले पूर्वज विद्वान होते, नाही गंगेत जात आहेत मग बाथरूम मध्ये आंघोळ करायची, ज्याच्यात पाणी टाकतात त्याला काय म्हणतात? किती शब्द शुद्ध आहे. गंगेचं आळ म्हणजे गंगा आळ, त्याच्यातलं पाणी हरर गंगे घेऊन म्हटलं तरी होते. आणि प्रत्यक्षात गंगेत गेला पण त्याची भावनाच नाही गंगा माझी पाप मुक्त करणारी आहे. किती दिवस बुचक्या घेतल्या तरी फायदा नाही. नसे लक्षात तर व्यवहार सांगतो. चंद्रभागेत स्नाना करता आम्ही इथून जातो टोले घेत का पाप मुक्त व्हायसाठी. आणि पंढरपुरातल्या म्हशी रोजच चंद्रभागेत धुतल्या जातात. किती म्हशीचा उद्धार झाला? कारण म्हशीला हे ज्ञानच नाही हे चंद्रभागा माझं पाप मुक्त करणारी आहे म्हणून. अशा बऱ्याच नाही का म्हशी म्हणा बैल म्हणा नुसते धुतल्या जाणं आहे, भावना महत्वाची आहे. तशी संत फक्त भेट महत्वाची नाही, हे संत आहेत याची जाणीव होऊन भेट महत्वाची आहे. आणि ही जाणीव करून देण्याचं काम जे पुण्य करतं ते पुण्य एका जन्माचं नाही लागत. अनंत जन्माचं पुण्य ज्या वेळेला संचित होत जातं त्यावेळेला त्या साधकाला त्या पुण्याच्या भरोशावर ते संत भेटतात. आणि ते संत भेटल्यानंतर तुकोबार आहे त्या काळाला धन्य काळ. संत भेटी पण कधी पायी मिठी पडली तो. मिठी म्हणजे पाय पक्के धरून ठेवणे नाही. बरेच लोक हेच प्रमाण पाठ करतात, आम्ही जाता जाता पाय धरतात. तो तोंडावरच पडला पाहिजे कीर्तनकार जाता जाता. ही मिठी नाही, ही मगर मिठी झाली. मिठी या शब्दाचा अर्थ आहे वैचारिक. नाही तर असे बरेच लोक आहेत त्यांना संत भेटलेत पण मिठी नाही पडली. दुर्योधनाला काय नारदाची भेट झालीच नाही त्यांना. नारद संत आहेत पण मिठी कुठं पडली? भागवताची कथा चालू आहे. राजा परीक्षितीला शमिक नावाचे संत भेटले नाहीत का? भेटले पण मिठी पडली का? मिठी नाही पडली म्हणून तर मेलेला सर्प टाकला त्याच्या गळ्यामध्ये. परिणाम इति लंघित मर्यादम तक्षकम सप्तमी हनी दंशयति स्म कुलंगारं चोदितोस्मि ततद्रुहम. शाप दिला शृंगानी शमिकाच्या पुत्राने. राजा तू तुझ्या मर्यादेचं उल्लंघन केलंय. माझ्या बापाच्या गळ्यामध्ये काय मेलेला सर्प टाकतोय. तो सर्प तुझ्या घाताला कारणीभूत होईल. आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प येऊन तुला दंश करेल आणि मरशील. भेट झाली पण मिठी नाही पडली. दुर्योधनाला मैत्र्याची का भेट नाही झाली? झाली भेट. यांनी मांडी थोपटली. शेवटी मैत्र्याला शाप द्यावा लागला. मांडी थोपटून दाखवतो का तिथंच दुर्योधना भीमाची गदा बसेल आणि मरशील. तुकोबाराचे शब्द आहे धन्य काळ. कोणता? संत भेटी. पण नुसता संत भेटीचा काळ धन्य नाही, पायी मिठी पडली तो धन्य काळ. पायी मिठी पडणे वैचारिक दृष्टिकोनातून समरसता प्राप्त होणे. आणि मग काय उपलब्धी आहे महाराज त्याच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात? संदेहाची
संपलेला आहे. 5 मिनिट शिल्लक आहेत आपल्याकडे. पहिल्या चरणात होतो आपण. अभंग सोडवणारे संपले, पण अभंग अजून संपायचे आहेत, हे महत्वाचं आहे म्हणा. जास्त वेळ घेणार नाही. जगद्गुरु तुकोबारांमध्ये आणि आपल्यामध्ये काही जास्त फरक नाही. तुकोबाराचे अभंग पाठ म्हणजे लक्षात येईल. नामाचा घेतला श्री तुकोबाराची वाचा अनावर झाली, नामाशिवाय राहत नाही, नामची वाचा कधीच नाव घेत, इतकाच फरक आहे. तुकोबारांचा शिंक जांभई खोकला एवढा काळ व्यर्थ केला. देवा माझ्या जीवनात मला शिंक आलीशील, जांभई आलीशील, खोकला एवढा काळ फक्त तुझ्या नामचिंतना वाचून गेला. तुकोबार आहे. आम्ही म्हणतो देवा आमच्या जीवनातला तितकाच काळ सार्थक केला. हा राम, शिंक आली की राम, खोकला आला की कृष्ण, जांभई आली की हरी, इतकाच फरक आहे. तुकोबारांमध्ये काय आपल्यामध्ये काय जास्त असा फरक नाही. तुकोबार आहेत अधिक सांगतो. तुकोबार आहे डोंगरावर जायचे, भजन करत होते, चिंता जगाची करत होते आणि भाकर घरची खात होते, दुसऱ्याच्या घरची नाही. आमच्यातून तुकोबारात काही फरक आहे का? आम्ही भाकर दुसऱ्याच्या घरची खातो, चिंता, बस इतकाच फरक आहे. तसं तुमचा आमचा जर विचार केला तर आम्ही धन्य काळ कोणत्या काळाला धन्यता देतो? ज्या दिवशी गाठी पडली तो. आमच्या जीवनात काळ कोणता? गाठी पडली तो. आणि तुकोबार आहे त्या काळाला धन्यता देतात. संदेहाची सुटली, पडली गाठी म्हणणाऱ्याने सुटल्या गाठीचा विचार कधी सांगावा? फार मोठी पंचायत, अडचणी आहे त्या अभंग सोडवताना. अभंग कोणते घ्यावा हाही एक विचारच पडतो कधी कधी. तुकोबार म्हणतात माझ्या जीवनातला हा धन्यतेचा काळ आहे, कारण संदेहाची सुटली. अनेक संदेह असतात मानवी जीवन जगत असताना, देवाच्या संदर्भात असतील, आत्मविषयक, अनात्मविषयक म्हणजे जगत विषयक आणि परमात्म विषयक, हे 3 प्रकारचे संदेह असतात. तुकोबार म्हणतात त्यांच्या भेटीमध्ये ते 3ही संदेह किंवा ह्या सगळ्या गाठी सुटतात आणि त्याचा परिणाम झालो पोटी शीतळता प्राप्त होती. संदेह नष्ट झाल्याशिवाय, संदेहाची गाठी सुटल्याशिवाय, त्याचं छेदन झाल्याशिवाय शीतळता प्राप्त होत नाही. उदाहरण दाखल जर सांगायचं झालं तर कर्करोग आहे म्हणजे कॅन्सर आहे, टीबी आहे, आदी करून हे जे काही रोग आहेत नाही शरीरात निर्माण होतात, हे कसे आहेत हो? गाठीच्या स्वरूपाचे गाठी असतात. आणि त्या गाठीचं जर योग्य पद्धतीने ऑपरेशन झालं म्हणजे छेदन झालं, त्या जर काढल्या गेल्यात ना तर तो माणूस अधिक जगू शकतो. पण त्या जर नाही योग्य पद्धतीने निघाल्या तर मग मात्र त्याची पुण्यतिथी पुढच्या वर्षीच्या पंचांगात आल्याशिवाय राहणार नाही. तशा ह्या गाठी विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चाश्र कर्माणि तस्मिन् दृष्ट्या परावरे. विद्यते हृदय ग्रंथीचा भेद, छिद्यन्ते सर्व संशय नष्ट होतात, क्षीयन्ते चाश्र कर्माणि दुःखाला कारणीभूत असणारं कर्म क्षीण होतं, संपून जातं. आणि ही सामर्थ्य याच्यात संतांच्या भेटीमध्ये आहे. आणि म्हणून तुकोबार म्हणतात भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे यांच्या शब्दामध्ये ही ताकद आहे की जी भव नदी किती तरुण जाणं शक्य दुस्तर आहे, करिता विचार तो हा दृढ संसार. आणि ब्रह्मादिकापार नुल्लंगवे सामर्थ्य किंवा अधिक चिंतन लागत असेल तर दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या मामे वै प्रपद्यन्ते माया मेतांतरंती. ते ज्ञानेश्वरीचा 7वा अध्यायातला 14वा श्लोक वाचा आणि त्याच्यावर वाचत. किती कठीण आहे. पण तुकोबार म्हणतात भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे. आणि म्हणून सांगतात शेवटच्या चरणात तुका म्हणे मंगळ
मंगळाता कोण दाता यावनी जगद्गुरु तुकोबारांचा माझ्या जीवनातला हा मंगळाचा काळ आहे आणि कोण दाता याहुनी हे त्याच कारण सांगतो। या जगतामध्ये तीन प्रकार पाहण्याकरता मिळतात, एकाच वाक्यात सांगतो। काहीतरी मिळण्याकरता देणारा एक वर्ग आहे, काही घेतल्यानंतर देणारा वर्ग आहे आणि तिसरा वर्ग आहे तो न घेता देणारा आहे। जीव आहे काहीतरी मिळण्याकरता देत असतो, म्हणजे बरेच लोक आहेत आवळा देऊन भोपळा कोळा काढत असतात। जीव आहे, देव घेतो मग देतो, घेशी तेव्हा देशी। परंतु संत असे आहेत ते मिळण्याकरता देत नाहीत, घेऊनही देत नाहीत, न मागता देतात, न घेता देतात। म्हणून कोण दाता त्यांच्याकडे कोणी दाता नाही। संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ अशा प्रकारे अभंगाचा कसा भावार्थ आणि गुलार्थार्थ करून सांगण्याचा प्रयत्न केला। अभंगाचं पहिले चरण थोडक्यात सोडवता आलं, म्हणजे मी पहिलं चरण सोडवलं आणि ती तीन चरण सोडलेत समजा, असंही म्हणायला हरकत नाही। आता अलीकडच्या काळात आमचे महाराज लोक फक्त लोकांनी मारू नये म्हणून अभंग घेतात, तो भाग आहे का? नाही तर अभंगाचं त्यांचं सूत्रांत त्यांचा काही 2 तासात संबंध नसतो, युट्यूबवर का असत ना। पण मी ज्यांचं बोट धरून परमार्थ शिकलो त्यांनी मला जसं जसं शिकवत त्या पद्धतीने चालतो। म्हणून तो का म्हणे यात आवडील ते करामात अभंगाचा विषय संपवलाय। येत्या 5 मार्च ते 12 मार्च 2024 या कालखंडामध्ये आपल्या सोनाळा नामक ग्रामापासून जवळ असणारा नदीच्या तिकडच्या काठावर, म्हणजे तुमच्या सप्त्याचा आवाज आम्हाला येतो, आमच्या सप्ताचे कदाचित आमची इतकी भोंगे नसतात, तो भाग वेगळा। सप्त तिकडच्या काठावरून आहे संत श्री वासुदेवजी महाराज अवतीर्णोत्सवाचं औचित्य साधून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा गत वर्षात जी टॉकीजवर गजानन महाराज चरित्राचे प्रवचन झालेत,
लोकांची मागणी बरीचशी भागवत गजानन महाराज चरित्रात परिवर्तित झालेत, म्हणून आश्रमात सुद्धा भागवताच्या ऐवजी गजानन महाराज चरित्राचं प्रवचन होते. तदनंतर 1 मे ते 20 मे 2024 या कालखंडामध्ये माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिराचं सुद्धा आयोजन त्या ठिकाणी होणार आहे. ज्या भाविक सद्भक्तांना त्या ठिकाणी मुलं पाठवता येतील त्यांनी मुलं पाठवावीत, व ज्यांना त्याला सहकार्य करायचं असेल, अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, गरजू विद्यार्थ्यांना वस्त्राचं दान किंवा प्रोत्साहनपर बक्षीस आहेत. 20 दुनी 40 पंक्ती लागतात, 20 फराळाचे लागतात, अशी बरीचशी कामं आहेत. ज्या शिबिरामध्ये आमचं ब्रीद आहे, विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, विना मानधन आणि विना प्रवेश फीचं असं ते शिबिर त्या ठिकाणी गुरुकुल पद्धतीचं संपन्न होतं. ज्यांना विद्यार्थी पाठवत येतील त्यांनी विद्यार्थी पाठवावेत. आणि तदनंतर 26 मे ते 10 जून या कालखंडामध्ये उत्तर हिंदुस्थानातील 4 धाम बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या 4 धाम तीर्थयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यात पुन्हा 3 क्षेत्र जोडण्यात आले, हरिद्वार, ऋषिकेश आणि ज्या ठिकाणी भागवताची मूळ कथा भाद्रपद शुद्ध नवमी ते पौर्णिमा झाली ते शुक्ताल नावाचं तीर्थक्षेत्र त्याच्यात अंतर्भूत असेल. ज्या भाविक सद्भक्तांना यायची इच्छा असेल या महिन्यात 26 तारखेपर्यंत पैसे जमा व्हावेत, कारण 26 मेला निघायचंय, 26 जानेवारीला PNR ओपन होईल आणि त्याच दिवशी ते रिझर्वेशन तंत्र भेटले तरच आपल्याला जाता येईल. ज्यांना येणं शक्य होईल त्यांनी आमच्या नागेश महाराजांशी संपर्क साधावा. मी त्यांच्याकडे पत्रिका ठेवेल किंवा गाडीत नसतील तर त्यांच्या मोबाईलवर पत्रिका सेंड करेल, ते तुम्हाला माहिती देतील. जवळून आश्रम आहे किंवा त्याच्यावर जे काही संपर्क नंबर आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या नावाची निश्चिती करावी. या ठिकाणचे जे भाविक सद्भक्त आहेत, परमहंस संत श्री प्रकाश बाबांच्या अनुयायांना म्हणा किंवा त्यांच्या भक्तवर्गाला भगवान पांडुरंग परमात्मा अशाच प्रकारची सदैव सद्बुद्धी देवत आणि त्यांच्या हातून याहीपेक्षा मानवतेच्या सर्वांगीण विकासाचे कार्यक्रम करून घेताना त्या सर्वांना उदंड आयुरारोग्य प्राप्त करून देऊत हीच प्रकाश बाबांच्या चरणी प्रार्थना करून वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय. श्री गुरु महाराजांनी या ठिकाणी आपल्याला जे उपकृत केलं तद अनुषंगाने महाराजांची समस्त ग्रामस्थांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. खरं तर बाहेर जास्त बोलता येते पण आज मीच तुम्हाला समजत असेल त्याच्यामुळं शब्दच आवडते घेतो. आणि उद्याला रात्री ठीक 8 ते 10 या कालावधीमध्ये श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य रामभाऊ महाराज उन्हाळे शेगाव यांचं उत्कृष्ट असं हरिकीर्तन होणार आहे. तरी सर्वांनी या कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा. ज्ञानदेव तुकाराम